पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। तृतीय अध्यायाची प्रस्तावना आपण घेतो आहोत। आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये कर्माच्या विषयी काही नियम बघायला मिळाले किंवा संपूर्ण गीतेचं एक शोकेस प्रेझेंटेशन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणावं तसं दुसऱ्या अध्यायातल्या 72 श्लोकांमधून जवळजवळ सर्व विषयांना त्यांनी स्पर्श करून घेतलेला आहे। आता इथे तिसऱ्या अध्यायाची प्रस्तावना आपण जेव्हा बघतो आहोत तेव्हा इथे पण काही संकल्पना आहेत, ज्या संकल्पना एकतर आपल्याला शास्त्राच्या माध्यमातून किंवा तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या, उपनिषदांच्या, गीतेच्या, आता आपण अनेक गोष्टी वाचत असतो तर आपल्याला जे अनेक संत वाङ्मय वगैरे वगैरे सगळं वाचत असताना काही विधानं आपल्याला इकडे वेगळी तिकडे वेगळी अशी लक्षात येतात आणि मग आपल्याला असं वाटतं की नेमकं या विधानामध्ये कशावरती भर द्यायचा किंवा नेमकं या विधानामध्ये काय, म्हणजे आपल्याला हे स्वीकारायचं का ते स्वीकारायचं। तर अर्जुनाची स्थिती इथे तशीच झाली आहे। म्हणून पहिला मुद्दा त्याचा आहेच की बाबा आम्हाला एक निश्चित तू काहीतरी सांग भगवंता, हे असं हे पण आहे ते पण आहे, असं पण चालेल तसं पण चालेल, हे असं आम्हाला नको। आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते आपल्या की ती अशी की तो पहिला प्रश्नच मुळी हा विचारतो की भगवंता एका निश्चित तू स्वरूपाला येऊन थांब। हा एक भाग। भगवंत म्हणतो अरे मी तुला सरळ सांगितलंच आहे, तिथे काही एकच गोष्ट सांगितली आहे असं नाही आहे। दुसरा मुद्दा असा आहे की कर्माचं स्वरूप, कर्म आलं कुठून, कर्म का, कर्माचं महत्त्व का, आणि कर्मच या पृथ्वीलोकाचा मूलभूत सिद्धांत धरून सगळं जीवन का पुढे जातं। त्याचं म्हणून एवं प्रवर्तितम चक्रम हे जे त्यांनी म्हटलेलं आहे की हे प्रवर्तित झालेलं किंवा प्रवर्तित केलेलं जे चक्र आहे हे चक्र समजून घेतल्याशिवाय आपल्याला कर्माची महती कळणार नाही। ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला नेमकं कर्माप्रमाणे का चाला, कर्माच्या मागे अकर्मणी अवस्था किंवा निष्काम कर्मयोग ह्या सगळ्या भूमिका किंवा स्वधर्माचं आचरण हे सगळं का एक 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 त्याच्याशी जोडलं गेलं हे लक्षात येणार नाही। अशा अनेक गोष्टींचा विचार त्यांनी कर्म या भूमिकेमधून केला आहे आणि त्याला त्याची मूलभूत काही धारणा, सूत्र ते आपल्याला सांगत गेले की ही त्याची मूलभूत सूत्र आहे की ह्या सूत्रांनी आपल्याला जायचं आहे। तर त्यातला तिसऱ्या अध्यायाचा आपण अर्धा भाग आज पुरा करू शकू असं वाटतं। याच्यामध्ये 43 श्लोक आहे। गेल्या भागात म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये 72 श्लोक होते। इथेही कर्माचा विचार आपण केला, इथेही कर्माचा विचार आहे, पण इथे विचार करताना मात्र हे जे श्लोक आहेत हे सगळे अर्धे अर्धे विभागून आपण घेऊ, कारण यामध्ये मी आपल्याला म्हटलं तसं आता की संपूर्ण ते चक्र ज्या तऱ्हेने निर्माण झालं आहे आणि ते ह्या सृष्टीला चालवत आहे त्याच्याविषयी भगवंतानी सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना त्याच भूमिकेतून सर्व उपनिषदांचा गोषवारा घेत त्यांनी आपल्याला इथे तो विषय मांडून दाखवला आहे। आता इथे पहिली भूमिका किंवा त्यांचा पहिला सिद्धांत अर्जुनाच्या प्रश्नावर उत्तर देताना
त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. या ठिकाणी अर्जुन म्हणतो की भगवंता, तू मला एकदा म्हणतोस की जर ज्ञानयोग श्रेष्ठ आहे, ज्ञानाने जर विषय समजून घ्यावा आणि घ्यायचा आहे, तर ज्ञानाने विषयच समजेल ना. तर ज्ञानाने जर विषय मला समजत असेल किंवा तुझ्या दृष्टीने माझ्या जीवनाची समस्या सुटत असेल किंवा तुला जर असं वाटत असेल माझं सार्थक, माझं कल्याण ह्याच्यामध्ये आहे, तर तू जे म्हणशील ते. परंतु जे काही आहे ते सर्व जर ज्ञानाने प्राप्त आहे, तर तू मला कर्माचा आग्रह का करतोस? म्हणजे थोडक्यात तू युद्धाकरता मला का प्रवृत्त करतोस? काय गरज आहे या युद्धाच्या भानगडीत पडण्याची? जे मला नको आहे ते तू करण्याकरता का मला भाग पाडतो आहेस, इतका आग्रह करतो आहेस? हा त्याचा मनामधला सवाल आहे. आणि मग तो म्हणतो की तू मला व्यामिश्रेणेव वाक्येनं बुद्धिम मोहयसी व मी. म्हणाले माझी बुद्धी तू मोहित करतोयस. एकदा सांगतोस कर्म इतकं श्रेष्ठ आहे, एकदा सांगतोस तू ज्ञान इतकं श्रेष्ठ आहे. आता ज्ञानाला श्रेष्ठ म्हणू का कर्माला श्रेष्ठ म्हणू? आणि मी कोणता मार्ग आचरू? तू तुझ्याच ठिकाणी मला एका संभ्रमामध्ये टाकलेलं आहे. आणि त्यामुळे तदेकम वद निश्चित्य, म्हणून एकच गोष्ट मला निश्चयाने सांग. व्यवहारतः आता आपल्याला त्याचं सार म्हणजे जेव्हा आपण प्रस्तावना घेतो तेव्हा यामधनं आपल्याला व्यवहारतः ज्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात त्या गोष्टींच्या विषयी खरं म्हणजे आपण आत्ता विचार करतो. तो अशा तऱ्हेने करतो की व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीवर आपल्याला 2 मतं मिळत असतात. जाहिरातीचा विचार केला तर जाहिरातीपुढे 10 जाहिराती 10 प्रकारच्या गोष्टी समोर येतात. हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, ते चांगलं आहे, ते चांगलं. अरे पण चांगलं म्हणजे काय आणि त्यातलं कोणतं स्वीकारायचं? आता साधा काही गोष्टीतले नियम असे आहेत. प्राणायाम कधी करायचा? भोजनानंतर पाणी प्यायल्यानंतर किती तासांनी? किती मतं आहेत, किती मतांतर आहेत. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये साधं कधीही जन्मात न सुटलेला आणि न कळलेला प्रश्न म्हणजे जेवणाच्या मध्ये पाणी प्यायचं, आधी पाणी प्यायचं, जेवण झाल्यावर पाणी प्यायचं, किती वेळा पाणी प्यायचं, किती पाणी प्यायचं, केव्हा पाणी पिणं सोडून द्यायचं. किती लोक सांगतात संध्याकाळी एकदा 8 वाजले की पाणी पिणं बंद करा. कोणी सांगतात अगदी झोपेपर्यंत पाणी. अरे काय कळत नाही. सांगण्याचा हेतू असा की शास्त्र नावाची जी गोष्ट आहे ती कधीच निर्णयाला येते. म्हणजे इथे काही अर्जुनाला त्या ठिकाणी फक्त आत्ता संभ्रम पडला आहे आणि तो विचारतोय असं नाही. ही काय सगळ्यांचा प्रतिनिधी येतो की समोर येणारी जी भिन्न भिन्न शास्त्र आहेत ती भिन्न भिन्न शास्त्र ही नेहमीच आपल्याला अडचणीत आणतात आणि त्या शास्त्रांचं उत्तर आपल्याला समजत नाही. आपण नेहमीच एका क्वेश्चन मार्कमध्ये राहतो आणि मग इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, ह्याला विचार, त्याला विचार, अशा गोष्टीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तर असो त्यांनी म्हटलं आहे की सुरुवात ह्या अध्यायाची अशी आहे की भ्रमित अवस्था ही नेहमीच आहे आणि तो जो भ्रम आहे तो भ्रम कोणता मार्ग स्वीकारावा साधनेचा या करताय. आणि ते इथे म्हणतात लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता धनंजय, की म्हणाले मया नघ, मी जे सांगितलं आहे पूर्वीच, तर हे अर्जुना की पूर्वीच सांगितलेलं आहे. मी 2 निष्ठा सांगितल्या या म्हणजे या पृथ्वी तलावरती मी 2 निष्ठा निश्चितपणे सांगितल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? तर ज्ञानयोगेनं सांख्यानाम, कर्मयोगेनं योगिनाम. कर्माला त्यांनी योग असा शब्द वापरला. कर्माच्या योगाने तो माणूस जोडला जातो आणि ज्ञानयोगेनं सांख्यानाम म्हणजे ज्ञानाच्या मार्गाला त्यांनी सांख्य मार्ग असं म्हटलं आहे. सांख्य मार्ग म्हणजे काय? संन्यास मार्ग. असाही कैकांनी आपलं भाष्य लिहितात. हे भगवद्गीतेमध्ये न सुटणारं वादाचं प्रकरण आहे की ज्ञान आणि कर्म याच्याविषयी काय धारणा धरायची, याच्याविषयी काय समजूत करायची किंवा काय जाणून घ्यायचं. त्यामुळे इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, कुणाचं तरी भाष्य आपण धरून. आणि एकूण संन्यास असा शब्द पुढे खूप वापरला गेला आहे म्हणून की ज्ञानाचा मार्ग हा संन्यासाच्या मार्गातून जातो. आणि दुसरं की हा जो कर्माचा मार्ग आहे हा कर्माचा मार्ग हा योग म्हणून जोडला जातो. हा ज्ञानयोगच आहे, हा कर्मयोगच आहे, पण त्याला योग असं म्हटलं आहे. म्हणजे पुढे आपण येईलच. एकम सांख्यम च योगम च य पश्यती स पश्यती.
त्यामुळे एकम सांख्यम म्हणून ज्ञानमार्गाला सांख्य म्हटलंय. याची ज्याला आपण प्रस्तावना म्हणू ती त्यांनी इथे केलीच आहे. आणि त्या प्रस्तावनेने ते आपल्याला सांगतात की कर्मयोग जो आहे त्याला योग असं म्हटलेलं आहे, जोडलं जाणं असं म्हटलं. एक काय निसर्गाशी तादात्म्य पावणारी आणि ज्याला आपण न टाळता येण्यासारखी जी बाजू आहे ते कर्म आहे. आणि त्यामुळे कर्माने जोडलं जातो म्हणणं याला काही फारसं माणसाला काय म्हणूया अडचणीत आणणारं किंवा त्याला संशयात टाकणारं किंवा कुठल्याही प्रकारे आपल्या तत्त्वज्ञानाच्या विषयी संभ्रमित करणारं नाही, अशी भगवंताची पूर्णपणे धारणा आहे. आणि त्यामुळे भगवंत सांगतात की बाबा रे, कर्मयोग हाच योग आहे. योग म्हणजे काय? जोडले जाणे. युज धातूपासून घेतलेलं आहे, त्यामुळे जोडलं जाणं आहे. ज्ञानमार्गाने जायचं असेल तर तो ज्ञानयोग होतो, ज्ञानाने जोडलं जाणं. आणि कर्ममार्गाने जाणं हा योग होतो, सर्व अर्थाने तो जोडला जातो. वास्तविक पाहता सगळे मार्ग सारखेच आहेत. सगळे मार्ग एका ठिकाणी जाऊन पोचतात. सगळ्या मार्गांच्या वरती आपण तो मार्ग एका टप्प्यावर सोडून देतो आणि मग आज जिथे प्रवेश करतो किंवा मनुष्य ज्या अनुभूतीच्या क्षेत्रात आपण गेल्या वेळी बघितलं त्रैगुण्यविषय या वेदा निस्त्रैगुण्य भवार्जित, तसंच आहे ना. तो त्रैगुण्यविषय वेद हा त्या अनुभूतीच्या मंदिराच्या दारातच आहे. त्या दारातून त्या गर्भगृहात काही तो प्रवेश करत नाही. तो काही आज जाणं ही नुसती अनुभूती आहे. सगळा शब्द आणि त्याच्या मागचे प्रत्येक भावना, साधना, दृष्टी, विचार, मार्ग हे सगळंच्या सगळं काय आहे ते बाहेर राहतं. एक स्थिती आली की फक्त तो आत जातो. तर त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की हे जे दोन मार्ग आहेत हे दोन मार्ग अर्जुना लक्षात घे. आणि ज्ञानाचा मार्ग हा संन्यासाचा मार्ग आहे, हे मात्र अनेकांनी मान्य केलं आहे. आणि त्यामुळे गीतेमध्ये संन्यासश्रेष्ठ का कर्मश्रेष्ठ ही एक वादाची बाजू. गीता संन्यास सांगते का कर्म सांगते, जे ती कर्माची भलावण करते का ज्ञानाची भलावण करते, हा एक पुन्हा चर्चेचा विषय. आता ही झाली सुरुवात त्याची. आता पुढे भगवंतात आता इथे भगवान उवाचच चालू आहे. तर या भगवान उवाचमध्ये आता भगवंत असं सांगतात की नाही, एक लक्षात घे की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. अकर्मकृत तुझा क्षणही जाऊ शकत नाही. आणि नाही करायचं कर्म मला असं म्हणून जरी तो राहिला तरीसुद्धा श्वासोच्छ्वासाशिवाय देह चाल. कारण ही जी प्रकृती आहे ही त्रिगुणात्मक आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे सुद्धा म्हणजे थोडंसं विषयांतर आहे पण याच्याशीच निगडीत आहे. आपल्याकडे म्हणजे एकाचं दुसऱ्याशी जोडलं गेलेलं अभिन्न नातं हे केव्हाही अभिन्न शेवटपर्यंत राहू शकत नाही. जेव्हा दोन देह भिन्न आहेत त्यावेळी ते दोन देह अलगच राहणार. परंतु म्हणून आपल्याकडे जी सती जाणे ही संकल्पना आहे की हा देह त्या देहाच्या शिवाय राहणार नाही किंवा हे नातं त्याच्याशिवाय तुटणार नाही. आणि म्हणून ती स्त्री पती निघाला की ती म्हणते आता मला मागे राहण्याचं प्रयोजनच नाही. आणि म्हणून ती पण त्याच सरणावरती त्याच शय्येवरती मृत्यूशय्येवरती आपला देहसुद्धा विसर्जित करते. म्हणजे हा जो योग आहे हा योग कोणता आहे, हा मार्ग कोणता, साधन मार्ग आहे. हा त्या स्त्रीचा पातिव्रत्य, त्या पातिव्रत्याचा हा कळस आहे. म्हणजे जसा रामानुजांची येईलच आपल्याला पुढे प्रपन्नमध्ये रामानुजांच्या इथे त्यांनी सांगितलं आहे की प्रपन्न भक्ती, आपण मागे पण थोडंसं बोललो त्याच्यावर. प्रपन्न भक्ती म्हणजे पूर्ण समर्पणाने युक्त असलेली भक्ती. आयुष्यभर करायचीच आहे. जितकं समर्पण करता येईल, जितकं भगवंताची अनन्य शरणागत होता येईल तितकं व्हायचंच आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की प्रपन्न भक्ती एकदाच होते, ती मृत्यूच्या वेळी. देहच टाकतो आम्ही आणि तो देह त्यालाच समर्पित करतो. म्हणजे हा जो अधिकारी पुरुष आहे त्या प्रपन्न भक्तीचा, तो भक्तीचा अधिकारी आयुष्यभरात जी समर्पणाची भक्ती करतो ती शेवटच्या क्षणी आपल्या देहासहित आता मी सगळं समर्पण करतोय आणि भगवंता हे तुझ्या चरणावर आहे म्हणून ते समर्पण होतं. आणि त्या समर्पणाचा जो विचार आहे किंवा ते जे समर्पण आहे ते जसं प्रपन्नामध्ये मोडतं तसंच त्या स्त्रीचं आहे.
ती पातिव्रत्य धर्माचं आचरण जन्मभर करत राहते. आता जन्मभर जोपर्यंत देह आहे तोपर्यंत एकरूपता नाही आहे, परंतु मृत्यू झाला त्याच्या देहातनं ते आत्मतत्व म्हणजे तो जीव बाहेर पडला. आता हिचा जीव मागे राहिला तर प्रकृतीच्या, आता पुढे आपण प्रश्न घेतोच आहे किंवा तो विषय मांडतोच आहे की ही त्या स्त्रीचा जो देह आहे तो गुणांच्या गुणत्रयांच्या बरोबर त्याचे व्यवहार चालणारच आहे. तिला जे आयुष्य आहे ते ती जगणारच आहे. म्हणजे तो जो योग आहे त्या योगापासून ती हल्ली, योगापासून ती तुटली. तिला त्या योगापासून तुटायचंच नाही म्हणून त्या शरीराबरोबरच ती आपला देह टाकते. आपल्याकडे जयदेव कवींचं उदाहरण खूप प्रसिद्ध आहे. जयदेव कवी आणि तिथला जो राजा, त्या राजाची पत्नी यांची खूप मैत्री होती. आणखीन एक त्यांची मैत्रीण होती. त्याच्यात एक त्रिकूट होतं आणि त्यांच्या नेहमी गप्पा चालायच्या. जयदेव कवींच्या ठिकाणी तिचं अत्यंत समर्पण, प्रेम. राणी पण म्हणे की मी पण पतिव्रता धर्मानेच राहिलेली आहे, माझंही पातिव्रत्य काही कमी नाही. ही म्हणते माझंही पातिव्रत्य काही कमी नाही. ती तिसरी मैत्रीण म्हणते माझंही कमी नाही. तर तेव्हा ती राजाची पत्नी म्हणते की सगळं खरं आहे गं, पण मृत्यूनंतर काय? पतीचा जर मृत्यू झाला तर त्यानंतर काय? तर ते म्हणते मृत्यू झाल्यावर राहीन कशाला, तो देहच राहणार. जर त्याचा मृत्यू झाला हे मला कळलं तर त्याच्या पुढच्या क्षणी माझा श्वास असणारच नाही. तर ती म्हणाली बापरे, याला काहीच अर्थ नाही. आणि म्हणजे थोडक्यात काय, त्या राणीला असं वाटतं ही थोडी अतिशयोक्ती करते, हिचं बोलणं जरा अति होत आहे. आणि म्हणून तिने तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एकदा कवी जयदेव दुसऱ्या गावाला गेलेले होते. तिला माहीत आहे, दोघी इतक्या मैत्रिणी होत्या, त्यांना सगळं माहीत असे. तर तो जंगलातून गेला आहे, तो दुसऱ्या गावाला गेला आहे, त्याचं बरेच दिवस बाहेर काम आहे वगैरे वगैरे. या सगळ्याची जाणीव किंवा माहिती त्या राणीला होती. तर त्या राणीने काय केलं, आपल्या शिपायांना सांगितलं की तो या जंगलातून जातो आहे, या जयदेव कवींच्या इथे जायचं, रानातलं एखादं जनावर मारायचं, त्याच्या रक्ताने त्याचे कपडे भिजवायचे आणि ते कपडे इथे घेऊन यायचे. त्याचे कपडे ही ओळखणार आहे आल्यानंतर. तर ते कपडे घेऊन तो इथे परत ये, एवढं ती त्याला कामगिरी सोपवते. आणि तो त्याप्रमाणे जातो. ते त्याचे कपडे रक्तात ह्याच्यात भिजवून त्याच्याकडनं कपडे मागून घेऊन तो येतो. परत आल्यानंतर त्या राणीकडे ते दिल्यावर ती राणी म्हणते अगं काय सांगू तुला, मला खूप वाईट बातमी तुला द्यावी लागणार आहे. हे जंगलातून प्रवास करत असताना जनावरांचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने जयदेव कवींचा मृत्यू झाला. तर ती असं म्हणते आणि हे बघ त्यांचे कपडे, असं म्हणून ती कपडे दाखवते. हे कपडे बघून माझ्या लक्षात आलं असं असं घडलं आहे हे. असं ती बोलते आहे, तो हिने देहच टाकला. ही गेली. ती म्हणाली मी तिची परीक्षा घ्यायला गेले आणि हिचा देहच पडला. आता त्या जयदेव कवींना घाईनी पळापळ करून परत आणण्याचं, बोलावण्याचं त्यांनी योजलं. आणि ते निघाले शिपाई वगैरे सगळे. आणि जयदेव कवींना म्हणाले लवकरात लवकर चला. आणि जयदेव कवी आले. त्यांनी पाहिलं आपल्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे. आणि आल्याबरोबर त्यांना कळेना की आता मी नाही, या खोट्या बातमीनी सुद्धा माझी पत्नी जर नाही राहिली, अवघड आहे, आपण काय करायचं. त्यांनी पत्नीला उचललं आणि पत्नीला उचलून ते तिला घेऊन ह्याच्या गोविंदाच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात गेले. आणि मंदिरात जाऊन त्यांना आपल्या पत्नीला मंदिरात देवापुढे ठेवून दिलं. आणि ठेवून तो म्हणाला की देवा हे असं घडलंय, मी असं राहूच शकत नाही, कारण अशा प्रकारे माझ्याकरता तिचा देह पडावा आणि मी जिवंत असावा याच्या इतकं दुर्दैव नाही. आणि त्यामुळे तो म्हणाला की तुम्ही काही करा. आणि ती जी जयदेवांचं जे गोविंदाष्टक आहे ना, ती जी कृष्णाची स्तुती आहे ना, ती स्तुती त्यांनी प्रत्येक कडव्याबरोबर त्यांनी म्हटलं की गोविंद तुझ्या इतक्या पत्नी आहेत, हे सर्व आहे, हे सगळं असताना सुद्धा तुला कधी वाटलं नाही की आपण आपल्या स्त्रियांपासून विरह वियोग सोसावा. माझी एकुलती एक पत्नी आहे आणि तू मात्र माझ्या एका पत्नीचा हा विषय संपवून टाकलास, बरं नाही केलंस, असं जेव्हा ते म्हणतात. आणि ते जेव्हा अष्टक पुरं होतं, गोविंदाष्टक त्यांनी केलेलं जे अष्टक आहे ते अष्टक जेव्हा पुरं होतं तेव्हा त्यांच्या पत्नी जिवंत होता.
ते त्या अष्टकाचा हा महिमा आहे. सांगण्याचा हेतू असा की योग म्हणजे जोडलं जाणं. या योग युज जोडलं जाणं, या जोडलं जाण्यामध्ये जो भाग खुर्ची सरकवून बसतात, तर जोडलं जाणं याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण आता म्हटलं की पातिव्रत्य ही आज जी अंधश्रद्धा किंवा हे आमचे अयोग्य असे कायदे असं सगळं जे म्हणून आम्ही त्याच्यावरती पुष्कळ टीका, जे तो कायदा चालू ठेवावा, स्त्रियांना सती देण्याला परवानगी द्यावी न द्यावी हा विषय वेगळा आहे, तो विषय आपल्याला चर्चायचा नाही आहे. पण आमच्याकडे ती स्थिती का आली, त्याचं वाईट विकृतीकरण समाजामध्ये पुष्कळ झालं. त्या स्त्रीला पैसे द्यायला लागू नये, तिला तिचा हक्क आपल्या इस्टेटीतला मागता येऊ नये, याच्याकरता तिला ढकलून ढकलून तिला संपवत असत. मुलं बाळं नसली की तर पुष्कळच आणखीन परिस्थिती कठीण असते. म्हणजे तिला कोण विचारणार, मुलं बाळं लहान असली तरी त्यांना विचारणार नाही, तर हिला तो कोण विचारतं, अशी सगळी परिस्थिती येतो. सामाजिक भाग त्याचा सोडून द्या, पण त्याचा जो भाग आहे म्हणून तर त्या फार सुंदर गजानन जहागीरदारांनी ते डायरेक्शन करताना स्वामीमध्ये त्यांनी ते 2 पक्षी दाखवले की त्यांचा मृत्यू आधी झाला, रमाबाई सती गेल्या, पण तोपर्यंत देह आणि जीव तिथेच असतो ना. मुक्ती मिळायच्या वेळी दोघं बरोबरच गेले. आणि म्हणून ते शेवटचे ते गीतही खूप छान आहे त्यांचं, आणि तो प्रसंगही तो त्याच भूमिकेतनं घेतला आहे की तिथे नाहीच सुटत साथ, मृत्यूच्याही मुळे सुटत नाही, मृत्यूनंतरही सुटत नाही. इतकं जोडलं गेलेलं जीवन या लौकिक जीवनामध्येच त्याचा केलेला विचार आहे की हे लौकिक जीवनामध्ये हे असं स्वीकार करणं, त्याला योग म्हटलं आहे. हा जो योग आहे हा कर्ममार्गाने आहे, ज्ञानमार्गाने आहे. ज्ञानमार्गाने आपलं सर्व काही सोडून देऊन देह म्हणजे असक्त आणि आसक्त 2 शब्द आहेत. गीताकारांनी दोन्ही शब्द वापरले. असक्त होऊन म्हणजे निरासक्त होऊन, म्हणजे कुठल्याही प्रकारची आसक्ती मोह न ठेवता आपल्या जीवनामध्ये आपण कर्म करत राहावं. दोन्हीकडे सांगितलं आहे. इकडे कर्म करा म्हणूनही सांगितलं आहे निर्मोही होऊन, आणि इकडे ज्ञानाच्या ठिकाणी तर भूमिकाच सांगितली आहे की हे सगळं गुणाच्या ठिकाणी कार्य करत आहे, ते गुणांना काय काम करायचं आहे करू दे. प्रकृती नाशवंतच आहे, म्हणजे ती अव्यक्तादिनी मध्यानी म्हटलंच आहे आपल्याकडे की व्यक्त केव्हा आहे, आम्ही मध्यात व्यक्त होतो. नाही तर हे सगळं आम्हाला कुठं जन्माला यायच्या पूर्वीचं जग आम्हाला कुठं माहिती आहे, आणि आमच्या मृत्यूनंतरच्या या जगामध्ये आमचं काय अस्तित्व आहे. ना आधी अस्तित्व होतं ना नंतर अस्तित्व राहणार आहे. आत्ता काय आहे ते एवढं आहे, जे मध्यामध्ये व्यक्त झालं आहे तेवढंच आयुष्य आम्हाला माहिती आहे, किंवा तेवढाच काल आम्हाला माहिती आहे. तर त्या कालाशी निगडीत या सगळ्या संकल्पना यामध्ये त्यांनी ज्या मांडत नेल्या आहेत, त्यामुळे या काळातच आम्हाला काय करायचं आहे ते आम्ही करायचं आहे. तर ते करताना जर ज्ञानमार्गाने जायचं असेल तर वेगळं काहीच करावं लागत नाही मनुष्याला. ज्ञानमार्गाने जाताना तो आपलं आपलं कार्य करत राहतो, तर एका स्थानी स्वस्थ बसतो. खरं सांगायचं तर ज्ञानमार्गामध्ये कर्माचा संन्यासच म्हटलं. म्हणजे शंकराचार्य जो ज्ञानात एव तू कैवल्यम म्हणतात, त्यावेळी ते म्हणतात की न्यासच करायचा, ठेवूनच द्यायचं आहे कर्म, कर्म नाहीच आहे करायचं. आता कर्म नाहीच आहे करायचं हे लक्षात घेऊन हा देह माझा नाही ह्या धारणेवर येऊन अत्यंत वैराग्य आपल्याविषयी, देहाविषयी, सगळ्याच विषयी धारण करून असक्त होऊन त्यांनी आपलं जीवन जगायचं आहे, तो ज्ञानाचा मार्ग आहे. आणि म्हणून ते म्हणतात इथे असक्त शब्द त्यांनी वापरलाच आहे आणि आपल्याला सांगितलं आहे. आणि तसाच दुसरा मार्ग जो आहे तो कर्माचा आहे. या कर्माच्या मार्गामध्ये कर्म तर करायचंच आहे, म्हणजे कर्माला प्राधान्य दिलं आहे, कर्माला प्रतिष्ठा दिली आहे, कर्माचा आदर केला आहे, कर्माचा गौरव केला आहे. म्हणजे इकडे जसं कर्म नाकारलं आहे ज्ञानमार्गात, तसं कर्ममार्गात कर्म नाकारलेलं नाही. मग ते न नाकारता तिथे काय केलं आहे, तिथे त्यांनी सांगितलं हे जे कर्म आहे ते ईश्वराला अर्पण करून करा. तिथे आसक्त होऊ नका, असक्त राहा. म्हणजे तुम्ही पूर्णपणे त्या कर्माच्या विषयी निर्मोही बना, की त्यामुळे जे कर्म तुम्ही कराल ते कर्म तुम्ही
तुम्हाला काही पाहिजे आहे म्हणून करणार नाही. आता इथे ते कर्म करताना धारणा काय ठेवा, कर्म आहे पुन्हा, म्हणून ते ईश्वराला समर्पण करा. मग ते कशाच्या माध्यमातून करा, यज्ञाच्या माध्यमातून. म्हणून इथे यज्ञ संकल्पना जी आहे ती इथे खूप विस्ताराने सांगितली. आणि यज्ञ संकल्पना म्हणजे आपल्याला फक्त म्हणजे जे म्हणून म्हटलं ना की जिथे आपण टीका पाहतो की स्वर्ग कामो यजेत, एवढंच यज्ञाचं प्रयोजन आहे का, नाही आहे. त्यांनी सांगितलं की केवळ स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून कर्मकांडी लोक कर्माच्या माध्यमातून यज्ञ करतात. त्यामुळे यज्ञ ही संकल्पना इतकी सीमित नाहीच आहे. आणि ती संकल्पना इतकी व्यापक आहे म्हणून 4थ्या अध्यायामध्ये त्यांनी अगदी जपयज्ञापासून सगळे यज्ञ, अगदी श्वासोच्छ्वाससुद्धा यज्ञ आहे अशा प्रकाराने सांगून अनेक प्रकारचे द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, ज्ञानयज्ञ वगैरे वगैरे असे सगळे यज्ञ त्यांनी तिथे सांगितले. आणि तिथे खूप मोठं नाही सांगता आलं तरी थोडा विस्तार करून त्यांनी यज्ञाचं स्वरूप काय आहे ते तिथे मांडण्याचा प्रयत्न केला. आता इथे काय सांगतात, आता कर्माचा विषय हा जो आहे तो यज्ञाशी जोडा. आणि ज्ञानाचा विषय जो सांख्याशी, म्हणजे सांख्य म्हणजे ज्ञानयोग, यज्ञ म्हणजे कर्मयोग, अगदी ढोबळ असं आपण धरलं. आता तर हे 2 भाग केले आम्ही. या 2 भागामध्ये यज्ञ करायचा आहे तो कुणाच्या प्रित्यर्थ करायचा, म्हणजे मग तो ईश्वराच्या प्रित्यर्थ असेल, तो देशाच्या प्रित्यर्थ असेल, तो कुणा व्यक्तीच्या प्रित्यर्थ असेल, म्हणजे सकाम असेल, निष्काम असेल, जो असेल तो, मग त्याचे सगळे भाग पडत जातील. पण यज्ञ आणि ते कर्म आणि त्या कर्माच्या मागचं सूत्र म्हणजे समर्पित होऊनच कर्म करणे, कुठेतरी त्याचं कुणाच्या तरी प्रित्यर्थ ते कर्म घडावं. दुसरं असं की ज्ञान जे आहे ते ज्ञान कसं आहे, ते सांख्य. इथे कर्म काही नाही, तो अखंड ध्यानात असेल, तो अखंड समाधी अवस्थेत असेल, तो कुठेतरी गुहेत जाऊन बसलेला असेल आणि त्याच्या मनामध्ये जो चिंतनाचा विषय आहे किंवा ध्यानाचा विषय आहे तो विषयच मुळी केवळ वैराग्य असा असेल. आणि त्यामुळे तो त्या वैराग्य स्थितीमध्ये राहणं हेच त्याचं. आता पुन्हा फरक कुठला झाला, ज्ञानमार्ग म्हणजे निखळ वैराग्य आणि कर्ममार्गामध्ये समर्पण, ढोबळपणाने, की तिथे समर्पण आहे. आणि त्यामुळे हे जे 2 मार्ग आहेत ते सांगतात की ज्ञानयोगेन सांख्यानाम, कर्मयोगेन योगिनाम. आणि ते म्हणाले आज नाही सांगत आहे मी, लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ. तुला कितीतरी मी पूर्वीच हा विषय सांगितलेला आहे, आज नाही, तुला म्हणजे जगामध्ये. अर्थात तुलाही म्हणायला हरकत नाही, कारण तुला तुझे अनेक जन्म आठवत नाहीत, मला सगळे जन्म आठवतात, तुझेही आठवतात, माझेही आठवतात. त्यामुळे तुला अनेक गोष्टी मी सांगितल्या आहेत, तू ऐकल्यास वगैरे वगैरे. ही एक भूमिका आहे, म्हणजे ती एक आपण पक्की लक्षात ठेवायची. या अध्यायामधून सांख्य आणि योगाच्या विषयीची कर्म आणि ज्ञान ही भूमिका लक्षात ठेवायची. आता आणखीन एक भूमिका अशी की नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत कर्मकृत. कर्माच्या शिवाय तर एकही क्षण जाऊ शकत नाही. आपण आत्ता म्हटलं तसं कर्म करायचं नाही असं म्हटलं तरी त्रिगुण कसे नाचवतात. ते आम्ही नाही करायचं, आम्ही नाही जे भोजन करणार, नका करू. तुम्ही किती दिवस नाही करणार, आणि जितके दिवस तुम्ही भोजन नाही करणार त्यानंतर ते जे शरीर आहे त्याच्यामध्ये जे घडत राहतं थांबत काहीच नाही. कर्म कुठेच थांबत नाही, कारण आमच्या लिव्हरचं काम थांबत नाही, आमच्या पचनसंस्थेचं काम थांबत नाही, आमच्या पँक्रियाचं काम थांबत नाही, आमच्या मेंदूचं काम थांबत नाही, आमच्या हृदयाचं काम थांबत नाही. पण जर का आम्ही काहीच करायचं नाही असं म्हणून बसलो आणि काही खायचं नाही, काही प्यायचं नाही, काही करायचं नाही, तर काय होईल, त्या देहावर त्याचे परिणाम होणारच. आणि तो देह कर्माचा फळ दाखवतच राहत. मी काही करत नाही, मी काही खाणार नाही, मी हालचाल करणार नाही, हे पण एक कर्मच आहे. त्यामुळे त्याचे परिणाम भोगावेच लागतात. मग ॲसिडिटी होईल, मग काय आणखीन युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होईल, नाही तर किडनीज फेल होतील, नाही तर लिव्हरला काय होईल, हृदयाला काय होईल, काय काय ज्याला ज्याला जे जे व्हायचं आहे ते होत राहील. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे जर आम्ही वागलो तर चालणारच नाही, आम्हाला कर्म करतच राहावं लागणार आहे. आणि म्हणून त्याच्याकरता त्यांनी एक छान सांगितलं आहे की नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो ह्य कर्मणः.
म्हणजे अकर्मक म्हणजे कर्म न करणं. याच्यापेक्षा तू एक लक्षात ठेव की कर्म करतच राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला दुःखाला एक मर्यादा दिली आहे. त्यानंतर कर्म थांबवण्याला एक मर्यादा दिली आहे. ही कर्म केव्हा आता इथे आम्हाला रविवारची सुट्टी, आम्ही इंग्रजी पद्धतीप्रमाणे आठवड्याला एक सुट्टी घ्यायची. ही आम्ही आपल्याला कर्मातला बदलच होतो. कर्माची सुट्टी घेतो म्हणजे. किंवा आता एखादा वैदिक आहे तर त्यांच्या सुट्ट्या ठरलेल्या असतात की प्रतिपदेला सुट्टी घ्यायची, 15 दिवसांनी एक सुट्टी आहे. म्हणजे काम करत असताना त्याच्यामध्ये वेगळेपण किंवा काम करत असताना त्यामध्ये त्या कर्माला विश्राम, अमुक एक कर्म करतोय त्याला रोज पाठांतर आहे, त्याला आता या एक दिवस विश्रांती दिली. किंवा रोज घरामध्ये गृहिणीला स्वयंपाक आहे, तिला एक दिवस रविवारची सुट्टी दिली. किंवा शिक्षक आहे, शिकवतोय, त्याला आठवडाभर शिकवायला लागतंय, एक रविवारची सुट्टी मिळाली. हे जे कर्माच्या ठिकाणी हा जो बदल आहे किंवा त्याच्यामध्ये दिलेला जो बदल आहे, तो बदल त्यांनी असं सांगितलं आहे की नियत कर्म जे आहे ते करत राहा. रविवारची सुट्टी मिळाली, एन्जॉय करा. असं थोडंच आहे की रविवारी सुट्टी मिळाली तरी आम्ही आमचं काम सोडून देणार नाही, आम्ही काम करणाऱ्यांनी करावं. आपण मगाशी बोललो तसं योग म्हणून पतिव्रता स्त्री ज्या भूमिकेतनं जोडली गेली आहे असा काही प्रत्येक जण नाही आहे, अशी काही प्रत्येक स्त्री नाही आहे. आणि त्यामुळे तिचं जे जीवन आहे, त्या स्त्रीचं जे जीवन आहे, ती जशी तिच्या पद्धतीने काय कसं राहायचं आहे, कशा प्रकारे विचार करायचा आहे, आपलं मन कसं ठेवायचं, ती तिच्या असणाऱ्या अवस्थेमध्ये, त्या वानप्रस्थामध्ये ती तिचं जीवन व्यतीत करेल. पण हा एक इथेच जाऊन पोचायचं आहे असं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की जे नियत कर्म आहे, की जे आम्हाला योजून दिलेलं कर्म आहे, आम्हाला मान्य करून दिलेलं कर्म आहे की बा हे असं असे त्याचे नियम आहेत. धर्मशास्त्र कशामुळे आलं, त्यांनी त्याचाच उल्लेख केला आहे. स्वधर्माचं आचरण करा हे कशाकरता सांगतात, कारण आम्हाला सांगितलंच आहे की अशा अशा प्रकारचं जीवन जगेल. का सांगितलं ते तरी का सांगितलं, धर्मशास्त्र तरी का आलं की ज्यांनी आम्हाला असं आचार धर्म सांगितला. आणि आपण मागेही म्हटलं तसं आचार प्रभवो धर्म, आचार हा फार बलवान आहे. त्याचं कारण असं, आम्हाला जर आमचं जीवन चांगलं व्यतीत करायचं असेल तर आमचा आचार चांगला असलाच पाहिजे. पूर्व आचार जो काही चांगला असेल त्या पूर्व आचाराचं चांगलेपण आज आम्ही उपभोगतो आहोत. त्यात तोच मुद्दा त्यांनी याला धरून पुढे घेतला. आता त्यांनी एवढंच सांगितलं की आता या जन्मात आलेला आहात, काय सुखाची आणि ज्याला दुःखाची म्हणा किंवा प्रतिकूल बाजू म्हणा, एक अनुकूल एक प्रतिकूल, एवढं म्हटलं तरी बस आहे सुख दुःख म्हणण्यापेक्षा. ते त्या अनुकूल प्रतिकूल बाजूंनी, अनुकूल आहे ते कोणालाही हवंच आहे, प्रतिकूल आहे ते कोणालाही नकोच आहे. त्यामुळे अनुकूल प्रतिकूल बाजूंच्यामध्ये आपण एकच बघावं की या दोनमध्ये यातलं आम्हाला काय काय प्राप्त झालं आहे. अनुकूलाबद्दल तक्रार नसल्यामुळे अनुकूल कोणाकडनं प्राप्त झालं आम्हाला, अनुकूल जे प्राप्त झालं ते पूर्वकर्मामध्ये जे काही चांगलं होतं ते चांगलं म्हणून आम्हाला प्राप्त झालं. प्रतिकूल का प्राप्त झालं, कारण पूर्वकर्मामध्ये जे अयोग्य होतं, जे आमच्याकडनं पापाचरण किंवा अयोग्याचरण घडलं त्याचं फळ म्हणून ते आत्ता आमच्यापर्यंत येऊन पोचलं. ते दूर कसं करावं, पुन्हा धर्मशास्त्र सांगतं की आचार चांगला ठेवा, कर्म चांगलं ठेवा, उत्कटतेने कर्म चांगलंच करत जा. त्याच्यामध्ये असणारे जे दोष आहेत की जे कर्माचे दोष आहेत, जे तुम्हाला दुःखदायक आहेत, पीडादायक आहेत, प्रतिकूल आहेत, ते सगळे दोष तिथे कमी होत जातील. हळूहळू ते दोष कमी होतील, तुमच्या उपासनेतून कमी होतील, तुमच्या उत्तम कर्मातून कमी होतील. धर्मशास्त्र काही उपासनेची बाजू बोलत नाही, तत्त्वज्ञान उपासनेची बाजू बोलतं, अध्यात्माची बाजू बोलतं. आणि तिथे हे फळ मिळावं म्हणून उपासना करा असं म्हणत नाही. ते म्हणतात ईश्वर समर्पण बुद्धीने करत राहा. ते करत असताना जे मिळेल ते मिळेल आणि फळ तो देणार आहे. आणि आपण पहिल्या दिवशी म्हटलं तसं की कर्मफलाचा दाता जो आहे तो परमात्मा आहे. आणि त्यामुळे कर्मफलाचा दाता जे कर्माचं फल देणार आहे तो देणार आहे. मग आता तुम्ही काय करा, म्हणून ते आम्हाला सांगतात की नियतम कुरु कर्म, की जे नियत कर्म आहे. मला माझ्या घरात जे काही वाढून ठेवलेलं आहे, म्हणजे माणसाला दुःख वाटतं म्हणून वाढून ठेवलं आहे असं वाटतं. कारण काय, बेळगावला मी अशीच व्याख्यानाला गेले होते तेव्हा एक मुलगी आली,
ते व्याख्यान झालं की स्टेजवर आणि रडायलाच लागले. काही वेळा काय होतं, आपण साध्या संदर्भामध्ये विषय मांडतो, पण एखाद्या माणसाला तो जिव्हारी लागणारा असतो. त्याला असं वाटतं की अरे यांनी माझ्याचकडे बघून किंवा माझ्याचकडे येऊन, तिथं काय मला माहिती, मी गाव दुसरं, इथे मी गेलेली, पण तिला असं वाटलं की हे बहुतेक माझ्याच करता काहीतरी बोलत आहेत. मला म्हणाल्या की ताई, मी म्हटलं मी आत येते, कारण खूप गर्दी, पुन्हा परत येण्याची घाई वगैरे असं. तर म्हटलं मी आत येतेच आहे. तर आत गेले मी. तर मी म्हटलं काय झालं, माझ्या बोलण्यात काही तुम्हाला गैर वाटलं का? काही नाही. नाही म्हणाल्या. अशोक जैन साहेब येऊन बोलून गेले. नंतर आपले हे इलेक्शन कमिशनर आले होते, त्यावेळेचे, आत्ता विसरले मी त्यांचं नाव, पण म्हणाले तेही बोलून गेले. त्या दोघांची व्याख्यानं ऐकली. म्हणाले मी आज तुमचं व्याख्यान होतं समारोपाचं, पण म्हणाले आज तुम्ही मला ज्या तऱ्हेने बोललात त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझ्या घरात माझ्या सासूबाई, सगळे आमचा समाज, मारवाडी समाजातली मुलगी होती, आमचा सगळा समाज म्हणाले नेहमीच म्हणतो ती चूल आणि मूल, घर, स्वयंपाक ह्याच्याशिवाय दुसऱ्याला काही अर्थ नाही. तू गृहिणी आहेस म्हणजे काय तुझं हेच चालायचं. मला पण वाटायला लागलं की माझं आयुष्य फुकट गेलं, हे का मला हेच सगळं करायला लागतं. पण म्हणाले आज मला पहिल्यांदा कळलं की गृहिणी असणं हे सो मोठं करिअर आहे. तुम्ही मला सांगितलं की गृहिणी हे मोठं करिअर आहे, की ह्या करिअर, आणि खरं सांगाल तर आजच्या जगात गृहिणी हेच करिअर प्रधान ठेवलं तर हा समाज वाचणार आहे, माणसं वाचणार आहेत, मुलं वाचणार आहेत, जग वाचणार आहे, आरोग्य टिकणार आहे. काही टिकणार नाही आहे. मी म्हणते या 50 वर्षामध्ये जर कोणी आम्ही शहाणे भारतीय नाही झालो, जग सोडून द्या, जग शहाणं होईल का न होईल, पण आम्ही नाही शहाणे झालो तर कसले विश्वगुरू होणार हो आम्ही? आम्ही काय लोकांना मार्गदर्शन करणार? आमच्या घरात आम्हाला काही जमत नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की स्वधर्माचं आचरणच आम्हाला तारणार आहे, दुसरं काही तारू शकत नाही. माझ्या कुटुंबामध्ये माझी गरज काय आहे, माझी गरज किती आहे, मला माझं कुटुंब चालवण्याकरता काय काय करावं लागतं आहे, हे सगळं टाकून जर मी कुठेतरी बाहेर जायला लागले तर त्याला काही अर्थच नाही आहे. म्हणजे स्वधर्माचं आचरण काटेकोरपणे करून जेव्हा मनुष्य त्याच्यापेक्षा अधिक काही करतो तेव्हा त्याला अर्थ आहे. अन्यथा हे कर्माचा, पुढे ते येईलच आपल्याला, कर्माचा कितीही किस काढला तरी कमीच आहे. बाल का खाल निकालना आहे म्हणतात तसं आहे ते, की का तासतच बसा, तासतच बसा. कितीही कर्म चांगलं केलं तरी अजून दोष आहेच, अजून दोष आहेच, अजून दोष आहेच. आता त्या सगळ्याची बाजू आपण एकदा मागे बोललोच आहे की त्या सगळ्याची बाजू बाजूला ठेवली किंवा तो विषय जरी आपण आत्ता बाजूला केला तरी स्वधर्माचं आचरण माणूस टाळू शकत नाही. स्वधर्माचं आचरण टाळण्याचे भयानक भयानक प्रकार आत्ता आपण पाहतो आहोत. की घरामध्ये म्हातारी माणसं आहेत, त्या म्हाताऱ्या माणसांकडे लक्ष नाही, कारण त्यांना कुठंतरी ठेवलेलं आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये कोण लक्ष देतो, कोण त्यांचं ऐकतो, कोण त्यांच्याकडे पाहतो? आता जर कुटुंबातली एक व्यक्ती जिनी तुमच्याकरता इतकं केलं, तिच्यावर जेव्हा प्रसंग आला आता आजारी पडण्याचा, तेव्हा करायला कोणाला वेळ नाही. त्यांना ते वेळ कसा नाही? त्याचं कारण असं की हे माझा स्वधर्म आहे याची जाणीव नाही, की हे मी केलंच पाहिजे आणि मला करायलाच पाहिजे आहे. तर मला करायलाच पाहिजे असं जर मला वाटतच नसेल तर मग काय करावं? आणि त्यामुळे अडचण तिथंच आहे. आणि म्हणून स्वधर्माच्या आचरणाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मनात घ्यावी लागेल, किंवा इथे त्यांनी म्हटलंय तसं, अकर्मापेक्षा कर्म अधिक चांगलं. म्हणजे काहीही न करण्यापेक्षा कर्म करत राहणंच आहे. आणि ते जे कर्म आहे ते कोणतं करावं? तर मग नियत कर्म करा. कर्माला आणखी उदात्त करणं, कर्म अधिक पापापासून निवृत्त असणारं करणं वगैरे, ते आणखीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या. पण कर्मच करायचं तर हे असं कर्म करावं की ज्या कर्मामध्ये आपल्याला आपल्या किमान ज्या माझ्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मला पार पाडल्याच पाहिजेत. आणि त्या जबाबदाऱ्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणात कधीही दगदग उद्वेग असताच कामा नये. काही कारणच नाही. कारण तुम्ही इथे का आला? तुमचंच कर्म. कारण हे जे जग आहे, या जगाने आम्हाला हे कर्म का दिलं? आमचंच कर्म. आम्हाला त्रास का होतात? आमचंच कर्म. कारण शेवटी या जगामध्ये मनुष्य फक्त
कर्माचं फल भोगायला आला आहे आणि नव्याने जे वाईट आहे पूर्वीचं ते सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जे आता करायचं आहे ते करताना पुढच्या करता चांगलं करण्याची तो अधिकाधिक तसदी घेऊन प्रयत्नशील राहून तो त्याला मदत करणार आहे की नाही माझा पुढचा जन्म येईल तो जास्त चांगला असावा, अशा प्रकारचा त्रास मला न व्हावा वगैरे वगैरे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो ह्य कर्मणः. हे त्याच्यापेक्षा अकर्मात राहण्यापेक्षा निश्चितच हे चांगलं आहे, राहिलंच पाहिजे. हे एक. आणि दुसरं असं की शरीरयात्रा, भगवंत असं म्हणतात की माणसाचं शरीरसुद्धा जर कर्म नीट नाही केलं तर चालणार नाही. उघड आहे, रोज उठून हॉटेलचं खायला लागले. किती जणांच्या घरामध्ये चहा पण करायला नको आहे. चहा त्यांनी सांगितलं की म्हणजे लांब नको, आत्ताचा तर काळ वेगळाच आहे, पण माझ्याच नातेवाईक आणि वयाने पुष्कळ मोठ्या असलेल्या खूप मोठ्या पोस्टवरती एका युनिव्हर्सिटीच्या रजिस्ट्रार असलेल्या वगैरे वगैरे, त्यांच्या घरामध्ये स्वयंपाकखोलीच्या ओट्यावरती गॅसची शेगडी किंवा स्टोव नव्हता, कधीच नव्हता. ते त्यांच्या गोदरेजच्या कपाटात होतं, लोखंडी कपाटात. काही गरजच नाही त्याची. चहा म्हटलं की खालून आणायचं, सगळं बाहेरून. आमचं एक्सटेंडेड किचन, आमची कितीतरी मित्रमंडळी म्हणतात. मी आता 50 वर्ष झाली, आम्ही त्या इतक्या मागच्या पिढीतले लोक की आयुष्य सुरू झालं म्हटलं गृहस्थाश्रम तर तो 50 वर्षापूर्वी सुरू झाला. मग 50 वर्षापूर्वीसुद्धा घरामध्ये आम्हाला काहीच करायचं नाही. काय होईल त्या शरीराचं? चहापासून काही करायचं नाही, भोजनापासून काही, सगळं बाहेरून आणायचं. मग लोक जसे त्या प्लास्टिकच्या कॅरी बॅगमधनं ते चहा घेऊन येतात, लहान 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 बॅग्स, ते पाउचेस घेऊन घरी यायचं तसं आहे. तर त्यांनी सांगितलं हो पण तुम्ही लक्षात घ्या तुमची शरीर यात्राच चालणार नाही. मग काय इतके रोग होतात, काय इतक्या प्रकारच्या दुखण्याला मनुष्य बळी पडतो? भगवंत सांगतात तुम्ही कर्म करत नाही. म्हणून त्यांनी पुढे सांगितलं की याचं कारण तुम्हाला आता तुला अर्जुना आणखीन त्याच्या पुढची थिअरी सांगतो की सहयज्ञ प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती. यज्ञासहितच हा लोक निर्माण केला आहे, यज्ञामधूनच हा लोक निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे तुला एक गोष्ट सांगतो मी की प्रजापती म्हणतात की अनेन प्रसविष्यध्वम, याच्याच माध्यमामधून, या यज्ञाच्याच माध्यमामधून तू जर त्याला योग्य प्रकाराने जर समर्पण केलीस तर इष्टकाम, तुझ्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होण्याचं जे फल आणि त्याचा जो तुला होणारा फायदा तो इथेच मिळेल. म्हणजे तुला काय करावं लागणार आहे ते म्हणतात तुला यज्ञच केला पाहिजे आणि तुला त्या पद्धतीने आपलं प्रत्येक कर्म हे समर्पित भावानेच केलेलं आहे पाहिजे. असं जर नाही केलंस तर तुझं जीवन काही सुखी होणार नाही. म्हणून आपण नेहमी म्हणतो प्रत्येकाला चांगलं वागा बरं, पाप करू नका, चांगलं वागा. आपली मुलं बाळं चांगली निघायची असतील ना तर सन्मार्गाने चाला. आपलं आयुष्य जर चांगलं जायचं असेल ना तर सन्मार्ग. कारण काय आहे? कारण हेच आहे की हा जो त्यांनी यज्ञासहित ही प्रजा निर्माण केली, म्हणजे यज्ञासहित निर्माण केली म्हणजे कर्मासहित, म्हणजे मी आणि कर्म ह्या दोन गोष्टी अभिन्न आहेत. म्हणजे मला हा देह मिळाला का? कर्म. माझ्यामध्ये काय दोष आहेत? कर्म. माझ्यामध्ये काही प्रकृतीच्या काही चांगली बलस्थानं आहेत? कर्म. माणसाच्या बुद्धीची बलस्थानं आहेत? कर्म. माणसाच्या भावनेची बलस्थानं आहेत? कर्म. परिस्थितीची बलस्थानं आहेत? कर्म. परिस्थितीचे त्रास आहेत? कर्म. सगळं काही कर्म, म्हणजे व्यक्तीबरोबर कर्म. त्यामुळे हे इतकं पक्कं आहे की हे जर माणसाने लक्षात ठेवलं तर त्याचं तसं का माझं असं का हा प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्न नाहीच. कर्म हे एवढं एकच उत्तर आहे. ते झालं. आता प्रजापती काय म्हणतात की हे निर्माण करून दिलं, आता तुला काही काही चांगलं मिळवायचं आहे, जग दाखवलं ना. हे काही जे आहे या जीवाला दाखवण्याकरता तर हे जग आहे आणि तो जेव्हा हे जग बघतो तेव्हा इथे खूप काही काही चांगलं बघत जातो. म्हणजे
कुणाला काय नको आहे असं सगळ्यांनाच सगळं उत्तम हवंच आहे. पण याचा अर्थ मनुष्याने दरोडेखोरी करावी, डुबाडावं, दुसऱ्याचं काही घ्यावं असं तर नाही. म्हणजे जसं आज आपण पाहतो की सालारजंग म्युझियममधली एक ना एक वस्तू जी उत्तमातली उत्तम आहे, किती गेली आहे, किती गेली आहे, पळवली गेली. आणि ज्याला अगदी उत्तम काम करणारे असे त्यांचे नोकर म्हणावेत असे आमच्या नात्यातलीच मंडळी होती की जी तेथे सालारजंग म्युझियममध्ये कामाला होती. तिथे सगळं त्यांचा मेंटेनन्स वगैरे त्यांच्याकडे होता. आता काय ज्याची पोस्ट मोठी असते त्याचं चेकिंग पण कमी असतं. तर त्यांच्याकडे जर वस्तू पाहिल्या तर मी बघितलेल्या 3 वस्तू आहेत त्यांच्या घरातल्या. एक एवढं सफरचंद होतं सोन्याचं आणि ते पूर्णपणे हिऱ्यांनी घडवलेलं होतं. तर रात्रीच्या वेळी ते टेबलवर ठेवलं तर त्या खोलीत पूर्ण उजेड पडत असे. इतके हिरे सुंदर होते. दुसरी एक वस्तू त्यांच्याकडे होती ती म्हणजे असा एवढा, हे आत्ताचे आपले हे असलं आहे ना ते सिंगापूरकडे इकडं आणलेल्या वस्तू त्या तो प्रिझमसारखं. तर तो त्याच्याच टाईप त्याचा आकार होता, एवढं एवढंसं होतं. त्यातलं सालारजंगमध्ये एवढं मोठं आहे बरं का, त्यांचं टेबल वरती ठेवण्याचं आहे. तेही मी सालारजंग म्युझियममध्ये पाहिले. त्यातलं एवढंच ते टेबलवर ठेवलं की ते आपोआप त्याच्या गतीने फिरत राहायचं, गोल गोल गोल. त्याला चक्राकार गती आपोआप, तुम्हाला गती द्यावीच लागेल. मी असं उलटं ठेवलं की ते थांबतं आणि असं ठेवलं, आता हे कसं ठेवलं आहे असं ठेवलं तर ते थांबतं. ते फक्त थोडं तिरकं ठेवलं की ते गोल 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 फिरायला, त्याचं त्याला फिरता येतं. अशा ज्या, आणि बाकी तर काय विचारूच नका त्या अशरफ्या. आणि हे कोण, तर हे अत्यंत प्रामाणिक लोक ज्याच्यावरती निजामाची मर्जी, त्यांच्या घरात हे एवढं जात होतं. म्हणजे काय सांगायचा हेतू इथे असा की भला इष्टकाम मिळवण्याकरता तुम्ही जर हे असे मार्ग आचरले, काही राहत नाही पुढे, खरंच राहिलं नाही, घराणं सुद्धा राहिलं नाही, कोणीच राहिलं नाही, सगळं संपलं. सांगण्याचा हेतू इथे असा आहे की प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव सांगतात की देवान भावयताने, म्हणाले की इथे देवाला सुद्धा तुम्ही उत्तम प्रकाराने संतुष्ट करा. ते देवा भावयंतु वा, तुम्हाला सुद्धा ते संतुष्ट करतील. पहा आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये संतुष्ट होऊ. त्यांना तुम्ही संतुष्ट करा, ते तुम्हाला संतुष्ट करतील. हे जग असं चाललं आहे. म्हणजे हे जग कुणाशी चालतं, परमेश्वर याच्यामध्ये काही दखल घेऊ नये का नाही. परमेश्वरांनी अशा सगळ्या शक्तीच्या देवता निर्माण करून दिलेल्या आहेत. त्या देवतांची आपल्यावरती जी प्रसन्नता व्हावी की ज्या प्रसन्नतेमुळे ते आम्हाला लाभेल. ज्या आर्थिकदृष्ट्या सबल करणाऱ्या, सक्षम करणाऱ्या देवता आहेत त्यांना आवाहन केलं तर त्या आम्हाला संतुष्ट करतील. आम्ही जर बलाच्या देवतेला आवाहन केलं त्या आम्हाला संतुष्ट करतील. अशा प्रकारे या देवता म्हणजे सगळे खरं म्हणाल तर शक्तीचे स्रोत आहेत, एनर्जी सोर्सेस आहेत. आणि त्यांच्यामधनं त्या प्रकारची शक्ती आमच्यापर्यंत पोचते. हा व्यवहाराच्या पातळीवरचा, प्रपंचाच्या पातळीवरचा, कर्मकांडाच्या पातळीवरचा विषय आहे. कर्मकांडाच्या पातळीवरती म्हणजे आपण का असा घेतो विचारात, त्याचं कारण असं की आपल्याला खूप शंका आहे, आपण काय करावं, कसं करावं. आता कर्म करताना सकाम कर्म करावं का करू नये. आता ह्यात सकाम कर्म होतं का होत नाही. तर जर सकाम कर्म करायला आम्ही गेलो तर हे सकाम कर्म म्हणजे इथे देवान भावयताने ना, म्हणजे ते देवा भावयंतो वा परस्परम भावयंता, एकमेकांना संतुष्ट करावं. म्हणजे मला काय हवं आहे, मला या जगामध्ये सत्ता हवी आहे, मला या जगामध्ये संपत्ती हवी आहे, मला ह्या जगामध्ये विशेष सन्मान हवा आहे, मला या जगामध्ये कीर्ती हवी. कुणाला काय हवं आहे त्यांनी सांगितलं हे सगळं वेदांनी दिलं आहे. त्यांनी तुमच्याकरता असे असे मंत्र दिले, त्या मंत्रांची उपासना करा आणि त्या उपासनेमधून तुम्ही हे प्राप्त करून घ्या. म्हणजे ती उपासना कोणाची होते, त्या देवतेची होते. की आता समजा श्रीसूक्त आहे, श्रीसूक्तासारखं स्तोत्र आहे, खूप कठोर परिश्रमाने जर श्रीसूक्ताची उपासना केली तर कितीतरी कठीण असं दारिद्र्यसुद्धा मनुष्याचं निपटतं. कारण त्याच्यात आहेच ते सामर्थ्य, त्यात दिलेलंच आहे.
असं प्रत्येक बाबतीत आहे की जे जे करत गेलं की हे पाहिजे म्हणून ही उपासना, हे पाहिजे म्हणून ही उपासना, अशी जर उपासना करत गेला मनुष्य तर ते ते फल तो मिळवत जाईल. म्हणून ते म्हणतात परस्परम भावयंतः. तुम्ही त्यांना संतुष्ट करा, तुम्ही त्यांची स्तुती त्या स्तोत्रांच्या द्वारा करा, त्यांची उपासना किंवा अनुष्ठान त्याच्याद्वारा करा, ते तुम्हाला संतुष्ट करतील. आणि दोघेही संतुष्ट राहा. या जगामध्ये त्यांना जग चालवायचं म्हणजे ते तरी कोण आहेत, तेही अपेक्षा करणारे आहेत. त्या देवताही तुमच्या कर्माचीच अपेक्षा करतात. त्या देवताही त्यांना संतुष्ट करण्याकरता कर्माची अपेक्षा करतात आणि तुम्ही ही फलाची अपेक्षा करता. त्यांना संतुष्ट केलं तर फल तुम्हाला मिळणार आहे. तर ही जी बाजू आहे तो मुद्दा इथे सांगितला. मग आता ह्याचा आध्यात्मिक हे काय निघाला, सोल्युशन म्हणा, क्रंच म्हणा, काय निघालं? त्याच्यातून असं निघालं की या प्रत्येक देवतेच्या बरोबर एकेका गोष्टी करता तुम्ही किती उपासना करता. परस्परम भावयंतः ठीक आहे. मग आपल्याकडे काय निघालं? भगवंत का सांगतात हे श्रेष्ठ आहे कर्ममार्ग? ते सांगतात की अरे देवतेच्याच करता काम कर, तुला जे पाहिजे आहे त्याच्याकरता हे जग चांगल्या तऱ्हेने मला पाहता यावं, या जगातला माझा शेवटचा दिवसापर्यंतचा काळ उत्तम जावा, म्हणजे अगदी अनायासेनं जीवन, म्हणजे दरिद्रता नको, विना दरिद्रेनं जीवन, अनायासेनं मरण, दरिद्रहीनता असावी जीवनामध्ये, जीवन बरं जावं आणि अगदी सहज माणसाचं आयुष्य निघून आणखीन काय माणूस अपेक्षा. पण हा काळ एवढाच आहे. आता याच्यामध्ये सगळं विना दारिद्र्यामध्ये आमच्या अपेक्षा, आमच्या आवश्यकता, आमच्या इच्छा, आकांक्षा, ध्येय, उद्दिष्ट खूप असतात की कुणाला सायकल मिळाली तरच स्वर्ग ठेंगणं होईल, कुणाला मर्सिडीज मिळाली तरी तो म्हणेल नाही एका ब्रँडच्या गाडीने काय आपलं भागत नाही. प्रत्येकाची अपेक्षा वेगळी आहे. तसं ते म्हणतात तुम्ही एकमेकांच्या करता कर्म करा. ही एक बाजू आता अगदी पक्की आपण डोळ्यापुढे ठेवू. दुसरी बाजू काय आहे की तुम्ही असं प्रत्येकाशी एक एक मागत राहाल, तुम्ही त्याची उपासना करत राहाल, केलेल्या उपासनेने ते फळ मिळवाल. पण जेव्हा उपासना संपली तेव्हा, उपासनेचं बळ संपलं तेव्हा, सामर्थ्य संपलं तेव्हा काय करणार? तर त्यावेळी ते सगळं कमी होईल. म्हणजे एखाद्याचा खूप मोठा उत्कर्ष, त्याला त्याच्या जीवनामध्ये अपकर्षही पाहायची वेळ येते. काय येते? कारण केलेल्या जे काही त्यांनी पूर्वजन्मामध्ये केलेलं आहे त्याचं जे फल आहे ते त्याला मिळालं आहे. पण आता जर या जन्मामध्ये तिथे काही भर घातली नाही, पुन्हा परस्परम भावयंतः व्हायला देवांच्या करता जर काही केलं नाही तर त्या देवता त्याला देणार नाही, ते त्याला मिळणार नाही. हे हिशेब तुम्ही कुठे करत बसता? त्या हिशेबाच्या गाठी कुठे घालता? तिथे तत्त्वज्ञान आहे. तिथे तत्त्वज्ञान आपल्याला सांगतं की ह्या भानगडीत पण उपासना करा. आता ती उपासना कशी करा? निष्काम भावानी करा, सकाम भावानी करू नका. मग आत्तापर्यंत भगवंतांनी काय सांगितलं तेच सांगितलं. कर्मयोगेन योगिना, कर्मयोग आहे. कर्मयोग काय आहे? एका देवतेच्या नावानी समर्पित होऊन कर्म करत राहा. आमचं प्रत्येक कर्म त्याला समर्पित होऊन करा. आमची प्रत्येक उपासना त्याला समर्पित होऊन करा. आमचं प्रत्येक जे जे म्हणून कार्य आहे, इष्ट आम्हाला हवं आहे, ते सगळं त्याला समर्पित होऊन केलं, आम्हाला मिळेलच, तो देईलच. कारण कर्मफलाचा दाता तो आहे, त्याची अपेक्षा पण आम्ही करत नाही आहे. पण त्याला तिथे पण भावयंतःच आहे, कारण तो सुद्धा निष्काम कर्माच्या अपेक्षेला भुकेला आहे. परमेश्वर म्हणतो ना, मी भावाचा भुकेला आहे, मी भक्त पराधीन आहे. त्यामुळे भक्ताच्या ठिकाणची जी भक्ती आहे ती भक्ती माझ्यापर्यंत जर येऊन पोचली त्याचं फळ मी देणारच आहे. त्यामुळे परमात्माही त्याला फळ देणार आहे. असं म्हणावंच लागत नाही की निष्काम कर्म केलं मग काय उपयोगाचं, मग ते आपल्याला काय मिळायचं, मग हे असंच आहे, ते सगळे भक्त आहेत ते दरिद्रीच आहेत. कोणी सांगितलं ते दरिद्री आहे? त्यांच्या इतकी श्रीमंती कोण, त्यांना वापरायची नाही आहे म्हणून ते वापरत नाही आहेत. जिथे वापरण्याची आवश्यकता आहे, मनुष्याकरता जो संप्रदाय, दत्त संप्रदाय बघा, दत्त संप्रदायामध्ये वैभवाला कुठे तोटाच नाही आहे. कुठेही जा, से तो हिमाचल कोण आहेत? दत्त महाराजांचे गुरु आहेत, मानवाचे गुरु आहेत, पृथ्वी तलावरचे गुरु आहेत.
सगळ्यांचे मिळून जसे देवांचे गुरु बृहस्पती आहेत, तसे मानवाचे गुरुदेव दत्तात्रेय आहेत. आणि त्यामुळे त्या सगळ्या योगाचे विभव भांडार माऊलींनी म्हटले 6व्या अध्यायात, की ते वैभव आहे. तुम्ही कुठेही दत्त संप्रदायामध्ये गेलात तर वैभव नाही असं दिसणार. संतांच्याकडे गेलात तर संत आपलं वैभव प्रकट करतीलच असं नाही. नाथ महाराजांच्या घरामध्ये वैभव होतं, तुकाराम महाराजांच्या घरामध्ये खायला अन्न नव्हतं, फाके पडत होते. सगळं भगवंताच्या ठिकाणी त्या त्या ठिकाणची जी लीला आहे, जी भिन्नता आहे, ते वेगळं स्वरूप आहे त्याचं. आणि त्यामुळे इथे आता आपल्या लक्षात आलं असेल तर त्यांनी असं म्हटलं आहे की कर्मयोग असं सांगतो की त्या त्या देवतांचे जे इष्टभोग आहेत, म्हणजे आमचे कुलधर्म आहेत, आमचे कुलाचार आहेत, देवता आहेत, त्या देवतांचं स्मरण आहे, हे सगळं जर आमच्याकडनं योग्य पद्धतीने होत गेलं तर त्या देवता प्रसन्न आहेत. त्या देवतांना समर्पण करा, ईश्वर भावनेने समर्पण करा. आणि त्याचा जो लाभ आहे तो लाभ असा आहे की तो तुम्हाला जे हवं आहे ते देणारच आहे. म्हणजे देवतांची म्हणजे मुद्दा असा आहे याच्यामध्ये की देवतांना आम्ही देत राहिलो आणि त्यांनी आम्हाला दिलं, आता तो देणारच आहे. मग आपण काय म्हणतो, अहो आम्ही सगळं देवाचं करतो म्हणून सगळं तो देतो. ते म्हणाले तसं नाही आहे. त्याच्या मागची भावना काय आहे की हे मी त्याला समर्पित करतोय, त्यांनी दिला आहे, तो माझा प्रसाद आहे. म्हणून तर ते पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवून या ताट. कुणी मागितलं तुला? आमचे अयंगार गुरुजी, त्यांच्याकडे एक खूप त्यांच्या चरित्रातला एक चांगला प्रसंग आहे. खूप दारिद्र्य, त्या दारिद्र्याचं वर्णन काही मी आत्ता सांगत नाही आपल्याला, पण अत्यंत दारिद्र्य हालाखीत ते कुटुंब राहत होतं. आणि एके दिवशी रात्री गुरुजींना स्वप्न पडलं की आपलं सबंध अंग असं नागानी वेटाळून घट्ट पकडलेलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि ते एकदम हे झाले आणि घाबरून उठले झोपेतून. आणि झोपेतून उठून त्यांना असं वाटलं आपल्या पत्नीला सांगावं की हे काय मला नागाचं असं स्वप्न पडलं. तर योगायोग पहा, त्याच वेळी त्यांच्या पत्नी उठल्या की त्यांना वाटलं आपण गुरुजींना आपलं स्वप्न सांगावं. त्यांना स्वप्न पडलं, त्यांच्या स्वप्नामध्ये व्यंकटेश आले आणि व्यंकटेशांनी सांगितलं की तू काही काळजी करू नको, हे जे दारिद्र्य आहे तुमचं, आत्ताची जी हलाखीची स्थिती, हे सगळं बदलून जाईल. तर ती म्हणाली काय देवा, आम्हाला 2 वेळा खायला दिलंस तरी पुष्कळ आहे, आमची परिस्थिती इतकी कठीण झालेली आहे. तर त्यांनी सांगितलं की नाही, हा व्यंकटेश त्याच्या एका पैशाच्या कर्जात आहे, पैच्या. तो त्याचं कर्ज या जन्मात फेडणार आहे. आता केवढं गुरुजींचं वैभव, म्हणजे त्यांना मिळालेले सगळे सन्मान, जगभरातल्या लोकांमधले कितीतरी मोठे मोठे सन्मान त्यांना मिळाले. म्हणजे तो व्यंकटेश त्यांना जे देतो आहे, त्यांनी केलेल्या कर्माचं फल तो जे त्यांना देतो आहे. इथे सांगण्याचा हेतू असा आहे की जे करत गेलो ते फक्त त्याच्या समर्पण. अहो त्यांचं घराणंच, त्याचं नावच प्रतिवादी भयंकरम, म्हणजे इतका जबरदस्त प्रतिवाद करणारं ते घराणं होतं की लोकांना त्यांची भीती वाटायची म्हणून त्यांना भयंकर म्हणायचं. दुसरा हरलाच पाहिजे प्रतिवादामध्ये, तो जिंकणारच नाही अशी स्थिती. सांगण्याचा हेतू आपल्याला असा आहे की या सर्व गोष्टी जेव्हा केवळ समर्पित भावनेने केल्या जातात तेव्हा याचं काही फल मिळत नाही असं नाही आहे. याचं फल किती मिळेल माहिती नाही, कसं मिळेल, किती प्रकारांनी मिळेल आपल्याला माहीत नाही. म्हणून ते सांगतात की ही यज्ञ भावना सोडू नका, ही समर्पणाची भावना. कुठलंही कर्म करा पण ते समर्पण करून करा. आधी आपले, म्हणून तर आपल्याकडे साधी गोष्ट आहे, साध्या घरामध्ये पेढे आणले तरी आधी देवापुढे ठेव मग खायला. आपले नवीन, आता काही राहिलं नाही, पण पूर्वी आपले नवीन कपडे जरी आले तरी सुद्धा आधी देवापुढे ठेवायचं, तिथे देवाला कुंकू लावायचं, ते कपड्यांना कुंकू लावून मग कपडे आणायचे, मग ते कपडे आणायचे म्हणजे आपल्या खोलीत घेऊन यायचं. देवापुढे ठेवल्याशिवाय कोणती गोष्ट करायची नाही, देवाला अर्पण केल्याशिवाय काही करायचं नाही. त्याच्या मागची भूमिका व्यावहारिक पातळीवरची आहे की सतत त्याचं स्मरण आहे आणि आमचं प्रत्येक कर्म त्याच्या स्मरणात आहे. असं जर आमचं प्रत्येक कर्म त्याच्या स्मरणात झालं तर त्यांनी सांगितलेलं पहिलं लक्षात ठेवायचं, म्हणजे ती कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा. ही जी कर्मनिष्ठा आहे ती भगवंत सांगत काय चालले आहेत आता
की अरे ही सोपी पण आहे, ही अधिक श्रेष्ठ पण आहे. आणि त्यामुळे तुला कर्माची महती सांगतो. तर ती कर्माची महती सांगत असताना या ठिकाणी परमात्म्याने सांगितलं की बाबा रे, लक्षात घे की ती महती काय. तर ती महती ते सांगतायत. तेव्हा ते आता म्हणतात की एक लक्षात घे तू की अन्नात भवती भूतानी. आता हे जे सूत्र आहे हे उपनिषदांचं सूत्र आहे. उपनिषदांनी पंचाग्नी विद्या नावाचा एक विषय मांडलेला आहे एका उपनिषदामध्ये. तो ह्या सगळ्या कर्माचं सूत्र असणारा विषय आणि त्या विषयाचं एक फार सुंदर असं, ज्याला आपण अगदी पातळ केलेलं उत्तम असं पॅलेटेबल ज्याला म्हणू, आम्हाला सहज पचेल असा शब्दामधले हे त्यांचे श्लोक आहेत. अन्नात भवती भूतानी. म्हणजे हे भूत मात्र कशातून जन्माला येतात? आम्ही सगळे कशातून जन्माला येतो? अन्नातून. आमचा जन्म अन्नातून आहे. पर्जन्यात अन्न संभव. जर पाऊस पडला तरच अन्न निर्माण होईल. यज्ञात भवती पर्जन्य. म्हणजे पाऊस कशामुळे पडेल? आम्ही यज्ञ केले तर पाऊस पडेल. यज्ञ कर्म समुद्भव. आणि यज्ञातून कर्म निर्माण होतं. म्हणजे कर्म कसं निर्माण होतं? त्याकरता आधी सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा. त्या प्रजापतींनी यज्ञासहित ही प्रजा निर्माण केली. आता इथे काय सांगतात की यज्ञामधून कर्म निर्माण होतं. सगळ्यात शेवटचा सिद्धांत काय? हा पृथ्वीलोक म्हणजे कर्मलोक. या पृथ्वीलोकाचं स्वरूप कर्मलोक आहे. आता कर्माशी थांबलं नाही, चक्र अजून पुरं नाही झालं. मला कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. ब्रह्मोद्भवम विद्धी. ब्रह्म म्हणजे वेद. कर्म वेदामधून निर्माण झालं आहे. कुणी सांगितलं आम्हाला कर्म? कळेल कसं आम्हाला कर्म? आता आम्ही चांगलं वागावं, आम्ही चांगलं राहावं, आम्ही दान द्यावं. यज्ञ, दान आणि कर्म हे वेदांनी सांगितलेली उत्तम कर्माची त्रिसूत्री आहे की यज्ञ करावा, दान करावं आणि कर्म हे करावं. हे यज्ञ, दान, तप करावं. यज्ञ, दान आणि तप ही त्रिसूत्री. ही त्रिसूत्री कुणी शिकवली? वेदांनी शिकवली. ते काय आहे? कर्म आहे. म्हणून ते म्हणतात कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. कर्म जे आहे ते कशातून निर्माण झालं? कळलं कशातून? वेदांमधून. वेद कशातून निर्माण झाले? ब्रह्म अक्षर समुद्भव. अक्षर म्हणजे परमात्मा. तो अक्षर परमात्मा 15व्या अध्यायात आपल्याला माहिती आहे. क्षराक्षर एवच हे दोघे आहेत परमात्म्याचे दोन प्रकार. त्यातलं जे अक्षर परमात्म्याचं रूप आहे, तो अक्षर परमात्म्याने हा वेद निर्माण केला आहे. आपल्याला माहिती आहे निद्रिताचा घोरू जैसा असं माऊलींनी वर्णन केलं आहे वेदांचं. आणि असं म्हटलेलंच आहे की परमेश्वराचे ते निश्वास आहे. हां. आणि त्यामुळे हा जो वेद आहे तो निर्माण कोणापासून झाला? तो परब्रह्मापासून निर्माण झाला. म्हणून कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. म्हणून लक्षात घे की कर्म हे वेदांपासून निर्माण झालं आहे. तर म्हणाले ब्रह्म अक्षर समुद्भवम. जर ते ब्रह्म म्हणजे वेद हे जर परमेश्वरापासून निर्माण झाले आहेत तर तस्मात सर्वगतम ब्रह्म. त्यामुळे सगळीकडे ब्रह्म आहे. म्हणजे सर्वत्र वेद आहे. नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. त्यामुळे यज्ञातलं प्रत्येक वचन हे जसं आम्हाला सर्वदूर उपयुक्त आहे, तसंच नित्य यज्ञे प्रतिष्ठितम. तसंच नित्य ते यज्ञात वसलेलं आहे. त्यामुळे आम्ही काय करायचं आहे? आम्ही यज्ञ करायचं. म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचं जीवन म्हणजे काय? जर आम्ही यज्ञ आहे हे जर ओळखलं तर आमचा प्रत्येक श्वास म्हणजे समिध आहे. आम्हाला फक्त ते कळलं पाहिजे. आम्ही जर ते कळून घेतलं तर हे घडेल. आणि म्हणून यज्ञ याची संकल्पना परमेश्वरांनी सर्व उपनिषदांचं सार काढून कशी वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. सुंदर मांडली आहे की कर्म म्हणजे यज्ञ आहे. यज्ञाच्या विषयीचं विधिविधान आम्हाला वेद देतं. या वेदामध्ये कर्माच्या विषयी आम्हाला ज्ञान मिळतं. तसंच हा जो वेद आहे, आता पुन्हा उलटं गेलो आपण की ह्या ठिकाणी यज्ञामुळे पर्जन्य मिळतं. मी खाली उतरलो. आता यज्ञापर्यंत कर्मकांडात आलो आणि पर्जन्य आलं. पर्जन्य आल्यावर काय झालं? पर्जन्यामुळे अन्न आलं की अन्नामुळे आम्ही मनुष्य जन्माला आणि मग तो जन्माल्यावरती कर्म करू लागला. म्हणजे ह्या सगळ्याचा जी सांगड आहे ती सांगड अन्नात भवती भूतानीपासून त्यांनी घातलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की तस्मात सर्वगतम ब्रह्म
नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. त्यामुळे सर्वांच्यामध्ये असणारं जे वेदांचं ज्ञान किंवा त्या ज्ञानाप्रमाणे आमच्या जीवनाची जी समृद्धी, आपण जे सारखं म्हणतो ना, सर्व काही वेदात आहे, त्याची खिल्ली सर्वदूर उडवली जाते आणि जाईल ना उडवली, कारण त्यांना ते कधी पटणार नाही. त्याचं कारण असं आहे की आज 1000 वर्षामध्ये त्याला फक्त मागे टाकून, त्याची उपेक्षा करून, त्याला हास्यास्पद बनवून आणि ते अगदी ज्या ज्ञानाला काही अर्थ नाही आहे, जे बाद आहे आजच्या आमच्या ज्ञानाच्या पुढे, आज विज्ञाननिष्ठ भौतिक जगामध्ये, असं जेव्हा त्यांनी ठरवून टाकलं, त्यावेळी आता आम्हाला ते काही म्हटलं तरी असं वाटतं की थोडी अतिशयोक्ती असेल, हे असं कसं होईल. पण आज जगामध्ये आम्ही काय संशोधन करतो इतकं संशोधन त्यांचं चाललं. त्यांना भौतिकवादाचं फोलपण केव्हाच लक्षात आले आहे, केव्हाच लक्षात आलं. म्हणजे अगदी आत्ता अलीकडच्या काळामध्ये मी झाली त्याला 2-3 वर्ष, आता ते तर कुठे गेलं असेल आणखीन संशोधन, पण त्यावेळच्या या लोकांनी म्हणजे त्या नासाच्या शास्त्रज्ञांनी असं सांगितलं होतं की आता आम्हाला असं एवढंच कशाला, नानी पालखीवाल्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी त्यावेळच्या शास्त्रज्ञांचं म्हणजे ओपनहॅमरचं जे वचन दिलेलं आहे, त्यात ओपनहॅमरसुद्धा सांगतो की म्हणाले, जर लोकांनी सांगितलं की उद्या कॉलेजमध्ये किंवा मुलांना शाळेमध्ये आम्ही ब्रह्माच्या लीला म्हणजे परब्रह्मानी केलेले खेळ म्हणजे काय, आमची पुराणं, परब्रह्माचे खेळ, तीच पुस्तकं विज्ञानाची म्हणून आली तर आम्हाला आश्चर्य वाटतं. त्यांनी असं म्हटलं आहे की काय विज्ञान, हे आत्ताचं विज्ञान फोल आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की म्हणजे 2050 सालामध्ये मला माहीत नाही काय होईल, पण हे काही राहणार नाही. आम्ही जर शहाणे असू तर आम्ही खरंच जे आहे ते टिकवलं पाहिजे, खरंच त्याच्यात काय आहे, जे चांगलं आहे, जे लोक चांगले आहेत, ज्यांनी टिकवलं आहे तेच टिकणार आहेत. म्हणजे ते आम्ही असे नाही वागणार, आम्ही असेच वागणार, वागा ना, काहीच बिघडत नाही. तुम्ही जसे वागाल तसे वागा, त्यांनी काही फरक पडत नाही. फक्त हे सगळं पुढं जाणार का जाणार नाही, कारण शेवटी असंच आहे ना जगात. आत्तासुद्धा नाश भगवंताला कोणत्या तरी प्रकाराने नाश करायचाच आहे. त्यामुळे ती जात जमात, त्यांचे डोकं फिरल्यासारखे विचार, अतिरेकीपणा, त्यानंतर विध्वंस, अनेक गोष्टी त्या ठिकाणी येत राहत आहेत. आणि त्या म्हणजे शेवटी आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड म्हणजे मारून घेतो असं म्हणतो ना, कुऱ्हाडीचा दांडाच गोताच, कारण तसं आहे ते आपल्याचकडनं आपलं घडेल. आणि म्हणून इथे त्यांनी जे म्हटलं आहे ना की वेदाला डावलून या जगामध्ये काही असू शकत नाही. मग आता त्याला काय म्हणून रोज सगळ्यांनी वेदपठणच करत बसा असं कोणी म्हटलं. अनेक विषय आहेत, अनेक शाखा आहेत, त्यातल्या अनेक विषयांचं योग्य ते ज्ञान, त्याचा योग्य तो विचार, योग्य त्या पद्धतीने आपल्या जीवनाचं आचरण म्हणजेच कर्म आहे. आता हे सगळं गोळाबेरीज आपण सामान्य पद्धतीने पाहिलं. आता त्यांना जे सांगायचं आहे की म्हणजे ह्या समर्पण किंवा यज्ञ, या यज्ञामधूनच जगाची निर्मिती, यज्ञाबरोबरच प्रजा निर्माण झाली आणि अन्नात भवती भूतानी, मनुष्याचा जन्म किंवा मनुष्याची निर्मिती त्या अन्नामधून झाली. हे प्रकरण काय आहे. आणि प्रत्येक वेळी यज्ञ ही आहुती, या यज्ञाबरोबर प्रजा, म्हणजे आम्ही सतत कशाची तरी आहुती देत राहिलं पाहिजे. म्हणजे काय, त्या संदर्भामध्ये उपनिषद म्हणतात की पंचाग्नी विद्या नावाची एक विद्या आहे, जी उपनिषदांनी आमच्या जन्माकरता कारण सांगितले. त्या पंचाग्नी विद्येमध्ये 5 आहुती द्यायच्या, 5 प्रकारच्या अग्नीच्या आहुती आहेत त्या. तर ती पहिली अग्नीची आहुती कोणती आहे, श्रद्धा. आम्ही काय श्रद्धेने काम करतो, आमच्या कोणत्याही आज आपल्याला बसायचं आहे, काय बसायचं आहे, मी लाईटली घेतलं, ठीक आहे, अगदी हलक्यात घेतली एखादी, त्याला काही नाही, आपलं काही इकडे बोललं तास दिवसाचं ठिकाण झालं, त्याला काय होतं आहे. श्रद्धा कुठे आहे, तामसिक श्रद्धा आहे, अज्ञान आहे की त्या विषयाकरता काहीच करायची तयारी नाही आहे. म्हणजे कुठलंही कर्म, यज्ञ म्हणजे काय आहे दुसरं, त्यांनी म्हटलंय त्याच्या मागची जी धारणा आहे, जो भाव आहे,
ज्या भावाने आम्ही प्रत्येक कर्म करतो त्या भावाचंच आम्हाला फळ आहे. आपण कुठलंही कर्म करताना वरवर दिसायला ते चांगलं दिसेल, वरवर दिसायला ते वाईट दिसेल, परंतु त्याच्या मागचा जो भाव आहे, जी भूमिका आहे, ती श्रद्धा आहे. आणि आमच्या जीवनाला म्हणजे ज्याला आपण लीडिंग म्हणतो की जी लीड करणारी आहे, तर तसा तो जो लीडिंग भाग आहे किंवा तो पुढे नेणारा भाग आहे, तो भाग जर काही असेल तर ती श्रद्धाच आहे. आणि त्यामुळे कर्म काय करतो आहोत ते कोणत्या श्रद्धेने, आता आई मुलाच्या करता करत असते, मारते, झोपटते, रागावते, शिव्या देते, शिस्त लावते, गोडही बोलते. या प्रत्येक कर्माचा जर शहानिशा करत चाललो आम्ही तर ती किती मुलाला त्रास दिला, अमुक केलं. आता तर तसंच आहे ना. आताची मुलं म्हणतातच ना की आमच्या लहानपणी काय आईवडिलांनी आम्हाला इतकं मारलं तितकं केलं. म्हणजे आता तर फार पुढे गेलेली आहेत की त्यांनी जर म्हटलं अरे चांगले मार्क मिळव, चांगला अभ्यास कर, तुम्हाला किती मार्क पडत होते. म्हणजे आईवडिलांना उलटं विचारायची जी बुद्धी आहे, अरे म्हणजे आम्हाला नाही मिळवता आले, आम्हाला नाही मिळाले, तुम्ही नाही मिळवू शकत, तुमच्याकडनं अपेक्षा नाही करू शकत. म्हणजे जी आमच्या पुढची पिढी आहे ती पिढी विकसित होऊ शकत नाही, ती प्रगती करू शकत नाही. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की जर श्रद्धाच अशी उद्धट, उर्मट आणि अधिष्ठान रहित असेल तर ती श्रद्धा काही देऊ शकत नाही. आणि आज त्याचंच कौतुक आहे. आज आपण कितीतरी वेळा म्हणजे त्या लोकांच्या मुलाखती पाहतो. एखाद्या माणसाने जर उत्तम मुलाखत घेतलेली असेल तर जो मुलाखत देणारा आहे तो म्हणतो की आम्हाला तुमचं मुलाखत घेणं इतकं आवडलं कारण तुम्ही काहीतरीच वेडेवाकडे प्रश्न विचारत नाही आहे. म्हणजे उगीच आपलं काहीतरी बोलायचं. अरे हातामध्ये एवढं मोठं साधन आहे, एवढा मोठा पैसा त्याच्यावर खर्च होतोय, त्याच्यावर कोट्यावधी लोक पाहत आहेत आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवताय. म्हणजे ही गर्तेत गेलेली श्रद्धा आहे. तिला कुठल्याही प्रकाराने श्रद्धेचं अश्रद्धा वगैरे स्वरूपच नाही, ही पार रसातळाला गेलेली आहे. आणि हे कर्म त्याला काय देणार आहे. पाहतोय ना आपण आज मीडियातल्या एक एक माणसाची उडलेली फॅफॅ आपल्याला दिसतीये. सगळे कसे घाबरून गेलेत. जे जे केलं त्याची कर्माची फळं भोगावी लागणार. त्यांना काय इतकं सोपं नाही. सांगण्याचा हेतू असा की ते सगळं सोडून द्या. पण त्याहूनही श्रद्धेचं स्वरूप आमच्या जीवनाला एक विशिष्ट धारणेच्या खाली, आपण काय प्रतिक्षणी श्रद्धा 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 करत थोडेच चालतो, परंतु आमच्या विचारांची पातळी एका विशिष्ट स्तराच्या तरी खाली जाऊ नये. आपण त्याचं जे एक स्टँडर्ड म्हणून विचारात घेऊ किंवा एक ज्याला बॉटम लाईन म्हणू आजकालच्या भाषेमध्ये बोलायचं, तर ती जी खालची मूळची अधोरेखित केलेली जी रेखा आहे ती फार खाली जाऊ नये. आपण आपल्यापुरतं आपण म्हणू शकतो की नाही, ज्याला जे करायचं आहे ते करू दे, पण आपण नाही असं वागू शकत. आपण नाही आपली मर्यादा सोडू शकत. आपण आपल्या मर्यादेत राहावं. समोरच्याला काय करायचं आहे ते करू दे. तो त्याच्या पद्धतीने वागेल, आपण आपल्या पद्धतीने वागावं. आपण नेहमी म्हणतो की ज्यांनी त्यांनी आपल्या पायाने चालावं, आपल्या डोळ्यांनी पाहावं. आपल्या चालीने आपण चालावं, आपल्या डोळ्यांनी. नाहीतरी जग आपण असंच पाहतो. याच्यापेक्षा काय वेगळं पाहतो. दुसऱ्याच्या डोळ्यांनी तर आपल्याला जग पाहता येत नाही, दुसऱ्याच्या पायानी तर आपल्याला चालता येत नाही. चालता येत नाही म्हणजे कर्म करता येत नाही, आणि पाहता येत नाही म्हणजे भावभूमिका ठेवता येत नाही. म्हणजे आमच्या भावाची भूमिकासुद्धा आमची स्वतःचीच आहे, ती आम्हीच निर्माण करणार. आणि आमच्या कर्माची भूमिकासुद्धा आम्हीच निर्माण करणार. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की पुन्हा जन्म अपरिहार्य आहेच. हे प्रवर्तित चक्र आहे. या चक्रातनं हे असं होतच राहणार आहे. तुम्हाला पुढच्या जन्मी यायचं आहे किंवा पुढचा जन्म घ्यायचा आहे, जन्मजन्मांतरी यातनं जायचं आहे. तर यातलं जर सुधारायचं असेल तर श्रद्धा ही एकच त्याचं माध्यम आहे. श्रद्धेशिवाय अन्य कशाने सुधारू शकत नाही. त्यामुळे पहिली आहुती श्रद्धा आहे. ती श्रद्धा म्हणजे काय, तो यज्ञ आहे. म्हणजे आमचं जीवन हा यज्ञ होतो केव्हा, जेव्हा आमच्या आहुती या सात्विक श्रद्धेच्या असतील. आमची श्रद्धा सात्विक राहील, आमची श्रद्धा राजसिक राहील, आमची श्रद्धा तामसिक राहील. म्हणजेच काय की आमच्या प्रत्येक कर्माच्या मागे काहीतरी धारणा असेल. त्या प्रत्येक कर्माच्या मागची धारणा
सत्वरजतमानी युक्त असेल. त्यातला जो गुण तिथे आहे तेच आमचं पुढच्या जन्मीचं प्रारब्ध आहे. आम्हीच निर्माण करणार आहोत आणि ते प्रारब्ध आम्हाला फेडायचं आहे. आणि म्हणून ते इथे सांगतात की ही जी पंचाग्नी विद्या आहे त्यातला पहिलं अंग झालं. म्हणजे आपण श्रद्धेबद्दल इतकं उलटं सुलटं इकडे तिकडे व्यवहार शास्त्र असं सगळं बघत पुढे आलो तर त्या श्रद्धेची पहिली आहुती दिली. त्या पहिल्या आहुतीनंतरची जी पुढची आहुती आहे ती पुढची आहुती म्हणजे सूर्य तापतो आणि सूर्य तापून ह्या पाण्याला जलाला समुद्रातलं पाणी हे वर घेऊन जातं. आणि ते जे वर घेऊन गेलेलं पाणी आहे तो म्हणजे पर्जन्याच्या रूपाने ते बरसतं. तर तिथे ते श्रद्धेचं बीज घेऊन असलेलं ह्या ते कर्माचं बीज झालं. ते कर्माचं बीज घेऊन जीव तिथे जो राहिलेला आहे तो जीव जेव्हा त्याला जन्माला घालायचा आहे त्यावेळी त्याला त्या पर्जन्याबरोबर खाली पाठवून देतो. तो पर्जन्याबरोबर खाली येतो. ही त्याची दुसरी आहुती आहे. त्याच्या जीवाला आता पर्जन्याबरोबर जोडलं जायचं. तिसरी आहुती काय? जमिनीत पडायचं येऊन कुठल्या तरी धान्यामध्ये तो प्रवेश करतो. ही तिसरी आहुती आहे. म्हणजे ही त्यांनी दिलेला आहुती याचा अर्थ कर्माची पायरी असं म्हणू आपण पाहिजे तर. ती तिसरी कर्माची पायरी आहे. त्या पायरीवरून तो त्या अन्नात जातो. आता ते जे अन्न आहे ते त्याला जिथे जन्म घ्यायचा आहे त्याच्या आसपास भगवंत त्याला अनुकूल ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते अन्न त्याच्या पित्याच्या पोटात जातं. तो पिता जेव्हा ते अन्न खातो तेव्हा त्याच्यापासून नवनिर्मितीचं सामर्थ्य त्याला मिळतं. आणि तो जो जीव आहे तो जीव आपल्या मादेच्या उदरात प्रवेश करतो. हे त्याचं पाचवी आहुती आहे. म्हणजे श्रद्धा हे सगळ्यात चालतं कशावर जग सांगा. हे पुढचं आहे ते प्रकृतीच्या कक्षेत आहे. कारण पाऊस पडणं त्या पावसावर त्या जीवाने खाली येणं आलेल्या त्या जीवाला आपल्या नेमकं पित्याचं संश्रय मिळणं कसं मिळणार? तरी जर ते अन्न खाल्लंच नाही, ते जर खाल्लं ते उपयोगाला आलंच नाही, तो जर आजारीच पडला, अनेक भानगडी. कारण हे निर्माण होताना त्याला प्रॉबॅबिलिटीज काही कमी नाही. त्याच्यामध्ये शंका कुशंका आणि घडण्याकरता योग्य घटना घडायला सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये किंवा किंवा किंतु परंतु पुष्कळ आहेत. म्हणजे ऑर इफ बट्स पुष्कळ आहेत. हे सगळं घडतं. म्हणजे पहिली श्रद्धा, दुसरं पर्जन्य, तिसरं आपल्या अन्नामध्ये प्रवेश म्हणजे धान्यामध्ये प्रवेश, चौथा आपल्या पिताच्या ठिकाणी प्रवेश आणि पाचवा आपल्या मातेच्या ठिकाणचा प्रवेश. आणि त्यांनी सांगितलं ह्या प्रत्येक आहुती माता कशी मिळते, पिता कसा मिळतो. आता पाहिलं तर आपल्याला आश्चर्य वाटतं की मोदींसारखा माणूस, त्याच्यावर संस्कार करणारी आई, तिच्यावर कुणी आणि किती कसे संस्कार केले असतील. पण त्या बाईंनी साधं मुख्यमंत्रीपद स्वीकारताना सुद्धा मुलाला सांगितलं की अरे ते लोक म्हणतायत आणि तू स्वीकारतोस हे काही बरं नाही, हे वाईट आहे. जोपर्यंत तू समाजकार्य करतोयस तोपर्यंत ठीक आहे, राजकारण काही खरं नाही. तुला कुठल्याही प्रकाराने डागाळलं तर कसं होईल, अवघड होईल तुला हे सगळं सांभाळणं. अहो ही समज एखादी बाई हरकून काय काय केलं असतं. मुलगा पंतप्रधान झाल्यावर त्याच्या इथं जाऊन राहून काय काय केलं असतं, काही नाही. आपलं घरही सोडलं नाही. मुलाचं वाढदिवस आहे म्हटल्यावर काय आपल्याला 20, 25, 100 काय रुपये द्यायचे ते आपली नोट त्याच्या हातात ठेवली. ते देतानाही काही वाटलं नाही की मला जास्त द्यायला मिळत नाही, कमी देते वगैरे, त्याचंही काही नाही. आपल्याकडे अहिल्याबाईंची पण कथा सांगतात ना. अहिल्याबाई होळकर जेव्हा पेशव्यांच्याकडे येत असत, ते बोलवत, कारण पेशव्यांनी लग्न लावून दिलं त्यांना, ते पेशव्यांच्याकडे त्या जेव्हा येत असत तर तेव्हा येताना त्या नगरमार्गे यायच्या. तर तिथे त्यांच्या वडिलांचं तिथे खेडेगाव तिथे, तर त्यावेळी आपल्या वडिलांच्या खेडेगावात जायच्या आणि आपल्या आईवडिलांना भेटायच्या, त्या घरी जायच्या, मग पुढं जायच्या. तर असं लिहिलेलं वर्णन असं आहे की वडिलांनी आपल्याला जमेल तेवढाच चोळीचा खण त्यांना दिलेला आहे. एवढी ती मोठी आहे, तेही त्यांच्या दारिद्र्यातनं आणि त्यांच्या त्या सगळ्या रोजच्या व्यवसायातनं तेही बाहेर पडले नाही. त्यांचा धनगरी व्यवसाय त्यांनी जसा चालवायचा तसाच चालवला. आणि मुलीकरता कधी जाऊन कुठला बाहेरून
कर्ज काढून कुठला तरी चांगलासा खण त्यांनी काही आणला नाही. म्हणजे ह्या ज्या श्रद्धा आहेत आणि हे जे वागणं आहे, हे सगळं वागणं हे कळतं कुठे? कुणाच्या पोटी जन्माला आले. तुकाराम महाराजांचं बघितलं, कुणाच्या पोटी जन्माला आले. म्हणजे शेवटी असं असतं की ते जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ पुढे आहेच आपल्याला, की दोन्हीच्या ठिकाणचं जे सामर्थ्य आहे, या सामर्थ्याने, म्हणून तर संतती आणि प्रजा यात फरक आहे ना. संततीमध्ये फक्त सातत्य आहे की आईवडिलांना मुलं झाली, आणि प्रजा प्रकर्षेण जायते, आईवडिलांच्यापेक्षा चांगली निघाली. कारण आईवडिलांच्यापेक्षा चांगली निघायला आपलेच संस्कार, आपल्याच श्रद्धा, आपलंच बळ त्यांच्या मागे उभं राहतं. कुणाचं बळ उभं राहतं? कुणाची श्रद्धा उभी राहते? आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की कर्मा इतकं श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. ह्या पृथ्वी तलावरती कर्माशिवाय अन्य विषय संभवत नाही. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं आहे की मगाची जी आपल्याला सूत्र सांगितलं, त्या सूत्राप्रमाणे ही पंचाग्नी विद्या एका प्रकाराने आपण म्हणू की भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या रूपाने अर्जुनाला एका वेगळ्या पद्धतीने सांगितलं. आणि आमच्याकरता तर त्यांनी एकच सूत्र सांगितलं, जीवन आम्ही ज्या निष्ठेने जगू तेच आमच्या जीवनाचं फल पण आहे, तेच आमच्या जीवनाचं इति कर्तव्य पण आहे, तेच आमच्या जीवनाला घडवणारं आहे, तेच आमच्या जीवनाला संपन्न करणारं किंवा खड्ड्यात घालणार. हे सगळ्यात मोठं काही असेल तर आमची श्रद्धा, सगळ्यात मोठं काही असेल तर आमची भावना, की कोणत्याही गोष्टीच्या मागे आमची भावना काय, हाच विषय त्यांनी इथे कर्माच्या संदर्भात सांगितला. आणि ते म्हणतात, एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयति ह्यः. म्हणाले, ह्या जर चक्राला डावलून कुणी चालत राहिला तर त्याचं काही कल्याण होऊ शकत नाही. ह्या इहलोकामध्ये जर कल्याण करून घ्यायचं असेल, आम्ही पाहतोय ना आमच्याच देशामध्ये, आम्ही आमचं सगळं सोडलं म्हणून आज आमची परिस्थिती अशी. आणि नाही तर आम्ही आता जग शहाणं होईल, कदाचित आम्ही वेडे होऊ, काय माहिती काय होईल ते. पण परिस्थिती कठीण आहे, एवढी गोष्ट खरी. आणि त्यामुळे इथे आपल्याला जो विषय त्यांनी मांडला आहे, दोन धोके सांगितले. एक धोका त्यांनी सांगितला आहे की ह्या चक्राला कधीही डावलू नका आणि त्याला कधी हलक्यात घेऊ नका, त्याची कधी उपेक्षा करू नका, हे एक. आणि कर्म जर का योग्य प्रकाराने आम्ही सावरलं नाही किंवा कर्म जर आम्ही योग्य प्रकाराने केलं नाही तर आमच्या शरीरापासून बुद्धीपर्यंत सगळं भ्रष्टच आहे आणि भ्रष्टच होणार आहे. आणि आज दिसतंच आहे. आज कुठले ब्लड प्रेशर आम्हाला लागता येतो, आज कुठले डायबिटीज आम्हाला लागता येतो, आज कुठले इन्फेक्शन्स आम्हाला होत आहे. काय करतोय आम्ही कुठेतरी निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध वागतोय, म्हणूनच आम्ही या सगळ्याला तोंड देतो. नाही तर आम्हाला याच्या तोंड द्यायची गरज नव्हती. आता त्याची कारणं अनेक असतील. तुमचा व्यवसाय असेल, तुमचे जीवन जगताना करायचा झगडा असेल, तो सगळा आम्ही जरी काहीही म्हणत राहिलो तरी हा सगळा झगडा चांगल्यानेही द्यावा लागलाय, वाईटांनाही द्यावा लागलाय. प्रत्येकजण देत आहेत. पण ते झगडताना आम्ही पण कुठेतरी चुकत असून की आमच्या चुकांमुळे आम्ही या सगळ्याला बळी पडतो आहोत. आणि म्हणून त्यांनी फार मोठ्या दोन गोष्टींचे इशारे दिले की कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवन, हाच काळ आहे ना, पुढे आहे विषय तो, की सगळं अव्यक्त आहे. व्यक्त काय आहे? हा एवढाच 5, 50, 100 वर्षाचा, 150 वर्षाचा काळ तेवढा व्यक्त आहे. आधीही माहीत नाही, पुढेही माहीत नाही काय जग आहे ते. आम्ही असं हे जग तर आम्ही एवढाच काळ अनुभवू शकतो. त्यामुळे ह्या जगाचा अनुभव घेताना आम्ही जे आलो आहोत तो चांगला घ्या. ही सगळी तळमळ दुसऱ्या कशाकरता नाही आहे. हे सगळं आम्ही चांगलं कर्म करून पुन्हा या जगात जेव्हा पदार्पण करायची वेळ येईल तेव्हा ह्याच्यापेक्षा अधिक चांगलं आम्ही जीवन जगू शकू, आम्ही अनुभवू शकू. आणि म्हणून या इथे कर्माचं महत्त्व आता चाललं आहे काय सांगणं. आता त्यांनी सांगितलं की ज्ञानयोगेन सांख्यानं, कर्मयोगेन योगिना. तर कर्माच्या योगाने मनुष्य जो जोडला जातो तो कसा जोडला जातो. आणि हे जे संपूर्ण पृथ्वी तलावरचं जीवन आहे
ते कसं कर्माच्या शिवाय असू शकत नाही. ते कर्माशीच निगडीत आहे आणि म्हणून त्याकरता कर्म जाणा हा त्यांचा जो आग्रह आहे, तो आग्रह आता पुढे आणखीन अनेक प्रकारांनी त्यांनी आपल्याला हाच विषय मांडलेला आहे की कसा कसा सांभाळा, कसे वागा, अनेक प्रकारचे जे उपदेश त्यांनी पुढे केले. पण आता हा एक गीतेचं वैशिष्ट्य असणारा एक महत्त्वाचा आणि वेगळा विषय आहे. भगवंतांनी हा विषय फार एका सुंदर पद्धतीने मांडला आहे. हे जे चक्र तयार केलं आहे, एवं प्रवर्तितम चक्र, त्या चक्राचं उपनिषदाच्या चालीवरच आहे. उपनिषदांनी अनेक प्रकारची चक्र मांडली आहेत, त्याच्याचसारखं हे चक्र मांडलं इथे गीतेनी. पण भगवंत आहे शेवटी. त्यांची मांडणी इतकी नटशेलमध्ये, इतकं थोडक्यात एवढं मोठं बसवलं आहे, ते गागर में सागर म्हणतात तसं आहे. संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान त्यांनी याच्यात आणून ठेवलं आहे. असो, आज आपण इथे थांबूया आजचा विषय.